स्वागतम. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ज्या नावाला प्राचीन इतिहास आहे, जिथं मराठमोळ्या संस्कृतीच्या खाणाखुणा अजूनही समाज जीवनात जिवंत आहेत, जिथं सर्वांनाच सदा सुगंधी साद घालणारा निसर्ग समृद्ध परिसर आहे, अशा देवरूख गावातील श्री गणेश वेद पाठशाळेच्या कात्रे चांदोरकर सभागृहात उपस्थित सर्वांचं मनापासून स्वागत. आज माघ शुद्ध चतुर्थी म्हणजेच श्री गणेश जयंती, त्यानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानासाठी उपस्थित सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. श्री द्विभुज गणेश संत शिरोमणी श्री गजानन महाराज वेदपुरुष वेदनारायण यांना वंदन करून आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. सुखकर्ता विघ्नहर्ता बुद्धिदाता अशा श्री गणेशाला आणि वेदमाता वाग्देवता ब्रह्मसुता अशा माता सरस्वतीला नमन करून शुभ करणाऱ्या, कल्याण करणाऱ्या, आरोग्य धनसंपदा देणाऱ्या, शत्रुबुद्धीचा नाश करणाऱ्या दीपज्योती प्रज्वलित करण्याची विनंती मान्यवरांना आहे. त्यासाठी मी मान्यवरांना निमंत्रित करते. आजच्या वक्त्या डॉक्टर अपर्णाताई वेडेकर, श्रीयुत अजितजी वेडेकर, श्रीयुत कारेकर काका, डॉक्टर नरेंद्र तेंडुलकर, सौभाग्यवती आचार्य वहिनी, श्रीमती जागुष्टे वहिनी, बोंद्रे काका, श्रीयुत वामन काका कात्रे आणि पळवणी सर. दरम्यान पाठशाळेचे विद्यार्थी शांतीपाठ सादर करतील. हरिः ओम. गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत शृण्वन्नोतिभिस्सीदसादनम् आनो भद्राकृतो भूयन्तु विश्वतो दपदासो परीनाशकुद्भिदा देवानो यथा सदमिदरुदे सन्नप्रायो रक्षितारो दिवे दिवे भद्रासु मतिर्रुजो यथां देवानां रातिरविनो निवर्ततां देवानां सख्यमुपसेति मा वयं देवानायो प्रतिरन्तु जीवसे पूर्वो यानि गदाहूमहे वयं भगं मित्रमदीविन्दक्षमश्रिदम् अर्यमणौ वरुणौ सोममश्विना सरस्वती नस्तु वदामयस्करतो तन्नो वातो मयो भुवादुभेशयन्तनमाता पृथिवी तत्पिताद्यौः तद्ग्रावाणस्तोमसुतो मयो भुवस्तदश्विना शृणुतन्धिष्ण्यायुगम् कमीशानञ्जवदस्तस्तुडस्पतिन्धियञ्जिनवमभोसे हूमहे वयम् ऊषानो यथा वेदो सामसदृदे रक्षिता पायुरदब्दस्वस्तये शान्ता पृथिवी शिवमन्तरिक्षं जौर्णो देव्यभो यन्नोऽस्तु शिवादिश प्रदिश उद्दिशो नापो विद्युतः परिभान्तु सर्वतः शान्तिः शान्तिः शान्तिः. धन्यवाद. यानंतर अपर्णाताईंचं सपुष्प स्वागत आणि पाठशाळेच्या वतीनं प्रेमाची भेट देण्याची विनंती सौभाग्यवती मृणालिनी जुवेकर यांना आहे. तसेच अपर्णाताईंचे पती श्रीयुत अजितजी वेडेकर यांचं सपुष्प स्वागत
संजय भगवत यांनी करावं अशी विनंती आहे. धन्यवाद. आजच्या व्याख्यानाचा आस्वाद घेण्यासाठी उपस्थित सर्व श्रोत्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. त्यानंतर मी आपल्याला डॉक्टर अपर्णाताई गेडेकर यांचा परिचय करून देणार आहे. मराठी विषय घेऊन MA ही मुंबई विद्यापीठाची पदवी विद्यापीठात प्रथम येऊन सुवर्ण पदकासह त्यांनी प्राप्त केली आहे. संत कवी समर्थ रामदासांच्या साहित्याचा विवेचनात्मक अभ्यास या त्यांच्या प्रबंधाला मुंबई विद्यापीठाची विद्या वाचस्पती म्हणजेच PhD ही पदवी प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे सर्वोत्कृष्ट मराठी संत साहित्य प्रबंधाला देण्यात येणारा मुंबई विद्यापीठाचा स्वामी स्वरूपानंद पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे. पुण्याच्या देशस्थ ऋग्वेदी शिक्षणोत्तेजक संस्थेचा समर्थ साहित्याच्या अभ्यासकाला देण्यात येणारा काशी केशव पुरस्कारही त्यांनी प्राप्त केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी माय फेवरेट म्युझिक 2025 या यादीत पसायदानाचा समावेश केल्यावर टाइम्स ऑफ इंडियाने अपर्णाताईंची विशेष मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीचा समावेश भारतभरातल्या साऱ्या आवृत्तीत केला गेला होता. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या सल्लागार मंडळावर सन्माननीय राज्यपाल श्रीयुत भगतसिंग कोश्यारी यांच्याद्वारे त्यांची विशेष नियुक्ती झालेली आहे. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर हिंदू फिलॉसॉफिकल स्टडीज या अभ्यास मंडळाच्या म्हणजेच बोर्ड ऑफ स्टडीजच्या त्या सदस्य आहेत. सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र शासन यांच्या साहित्यिक आणि कलाकार मानधन समितीच्याही त्या सदस्य आहेत. चित्पावन ब्राह्मण संघ मुंबई, ब्राह्मण सभा मुंबई, विवेकानंद युवा प्रतिष्ठान, 7 चॅरिटेबल ट्रस्ट अशा सेवाभावी संस्थांच्या कार्यकर्त्या, आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या वनिता विद्यालयाच्या अध्यक्षा. आजपर्यंत शेकडो कार्यक्रमांचं त्यांनी सूत्रसंचालन केलं असून दूरदर्शन आणि आकाशवाणी मुंबईवर अनेक कार्यक्रमात सहभागही घेतला आहे. धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिर येथे संशोधन कार्यात सहभाग, मराठी संत साहित्याचे संशोधन आणि त्यावर आधारित चर्चासत्रे त्यांनी आयोजित केली आहेत. मध्ययुगीन स्त्री परंपरा या विषयावरही विशेष चर्चासत्राचे त्यांनी आयोजन केले आहे. अपर्णाताईंचे अनेक शोधनिबंधही प्रकाशित झालेले आहेत. मराठी संत साहित्य हा अत्यंत आवडीचा आणि समर्थ साहित्य हा त्यांचा विशेष अभ्यासाचा विषय असल्याने अनेक दर्जेदार नियतकालिकातून विशेष अंकातून त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी, समर्थ सेवा मंडळ सज्जनगड, समर्थ वाग्देवता मंदिर धुळे, प्रसाद प्रकाशन पुणे अशा मान्यवर संस्थांच्या स्मृती ग्रंथातूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध झालेले आहे. अवधान एकले दिजे हे ज्ञानेश्वरीवरील अभ्यासपूर्ण लेखमालेचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असून या पुस्तकाला परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांचे आशीर्वाद पत्र व ख्यात कीर्त चित्रकार कलानिधी वासुदेव कामत यांनी चित्रित केलेले मुखपृष्ठ लावले आहे. महाराष्ट्र टाइम्स या वृत्तपत्रातील सगुण निर्गुण या आजवर दिग्गज लेखकांनी नावाजलेल्या सदरातील मालिका वाचकांच्या पसंतीस उतरली आहे. सज्जनगड, पुणे, नागपूर, विलेपार्ले, गोवा अशा अनेक ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही तसेच परदेशातही संत साहित्य विषयक त्यांची व्याख्याने झाली आहेत. आणि अगदी जवळची ओळख करून द्यायची म्हटली
तर पाठशाळेचे हितचिंतक देणगीदार माननीय श्रीयुत वसंतराव बेडेकर म्हणजेच मसालेवाले बेडेकर यांच्या त्या सुनबाई आहेत. बेडेकर लोणची मसाले हा त्यांचा 4 पिढ्यांचा परंपरागत उद्योग व्यवसाय. बेडेकर उद्योग समूहाच्या शतकोत्तर काळात गेली 20 वर्ष त्या अनेक कार्यक्रमांचे महोत्सवांचे आयोजन करत आहेत. असे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला लाभले आहे, तेव्हा अपर्णाताईंचं पुन्हा एकदा मी स्वागत करते. श्रोतेहो, आपली भूमी अध्यात्मनिष्ठांची भूमी आहे. अन्य कुठल्याही राष्ट्राची तुलना करता भारतामध्ये जेवढा परमार्थ विचार, अध्यात्म विचार झाला आहे तेवढा अन्य कुठेही झालेला नाही. हे अध्यात्म चिंतन, परमार्थ विचारधारा लोकांच्या अंगणापर्यंत आणण्याचं काम ज्या थोर पुरुषांनी केलं त्यात मराठी संतांचा अंतर्भाव करावा लागेल. पण ह्या संतांचा आज समाजाला विसर पडलाय. त्यांची ग्रंथनिर्मिती, त्यांनी केलेला उपदेश, शिकवण सारं आपण विसरलो आहोत. महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी, संत कवी, वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञ प्रवर्तक संत ज्ञानेश्वर, त्यांचा मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा आधारस्तंभ बनलेला ग्रंथ म्हणजे भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरी. अद्वितीय रचना, ज्ञानभक्तीचा संगम, प्रासादिकता आणि तत्वज्ञान व संस्कृतीचे कालातीत दर्शन यात आहे. या ज्ञानेश्वरीच्या शेवटी पसायदान आहे. ज्ञानेश्वरांच्या या पसायदानाची बरोबरी करू शकणारं अर्थपूर्ण प्रार्थना गीत जगाच्या इतिहासात दुसरं नाही. इतकं ते अलौकिक आहे. नोबेल पारितोषिक दरवर्षी कुणाला तरी दिलं जातं. ज्ञानेश्वरांच्या समाधीवरती अनेकदा ते नोबेल व्हायला हवं, इतकं ते पसायदान प्रभावी आहे. अनेक जण ज्ञानेश्वरीची पारायण श्रद्धेनं करतात, कोणी नित्यनेमानं वाचन करतात. संत जनाबाई म्हणतात, वाचावी ज्ञानेश्वरी, नाही समजली तरी वाचा, कधीतरी अर्थ कळेल, लाभ तर नक्कीच होईल. मग एवढं काय बरं आहे ज्ञानेश्वरीत? काय वेगळेपण आहे? कोणती अपूर्वता आहे त्यात? आणि हेच जाणून घेण्यासाठी आपण इथं सर्व जमलो आहोत. तेव्हा मी अपर्णाताईंना विनंती करते की त्याने आपल्या ज्ञानेश्वरीची अपूर्वता या विषयाची मांडणी करायला सुरुवात करावी. गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, माझ्याबरोबर म्हणायला हरकत नाही. मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा, नमो शारदा मूळ चत्वार वाचा, गमो ग्रंथ आनंद या राघवाचा. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे, माथा शेंदूर पाचरे वरीवरे, दुर्वांकुरांचे तुरे. माझे चित्त हरे मनोरथ पुरे, देखो निचिंता हरे. गोसावी सुत वासुदेव कविरे, या मोरयाला स्मरे. मोरया मोरया मी बाळताने, तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी, मोरेश्वरावा तू घाल कोटी. मंगलमूर्ती मोरया. खूप सुंदर पर्वणी आहे ही आजची, की मंगलमूर्ती मोरे यांच्या प्रकट दिनाच्या दिवशी, माघी चतुर्थीच्या दिवशी प्रत्यक्ष मंगलमूर्तींच्या समोर आपल्यासारख्या जाणकार सुजाण अशा श्रोतृवर्गाच्या समोर प्रत्यक्ष वेदपाठ शाळेत, की जिथे सतत ज्ञानाचं चिंतनाचं अभिसरण होत असतं. हे सगळं ठीक आहे ना? थोडं वर कर. सतत अभिसरण होत असतं, चिंतन होत असतं. आणि अशा माझ्या समोर बसलेल्या सगळ्या श्रोतृवर्गासमोर, सगळ्या विद्यार्थ्यांसमोर आणि आपल्यासारख्या जाणकार श्रोत्यांसमोर बोलताना
खरंच खूप आनंद होतोय. भागवत दादा बरेच काही महिन्यांपूर्वी आमचं बोलणं झालं होतं की एकदा विद्पाट शाळेत तुम्ही या. काही कारणाने जमलं नव्हतं. बहुतेक तो आजचा चतुर्थीचा छान दिवस माझ्यासाठी मंगलमूर्तींनी राखून ठेवलेला असावा. त्यामुळे त्यांच्या समोर, आपल्या सगळ्यांच्या समोर आणि त्यांच्या साक्षी ज्ञानेश्वरीची अपूर्वता असा विषय आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. देवा तूची गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जुजी. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे. हे तिन्ही एक वटले तेथ शब्द ब्रह्म गवळले. ते मी या श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. मी सुरुवात करते ज्ञानेश्वरीच्या ओवी क्रमांक 1 पासून. प्रयत्न करूया की त्यातल्या 9000 ओव्यातल्या किती मला त्याच्यावरती बोलता येईल एका व्याख्यानात. खरोखरच अशक्य गोष्ट आहे, पण तरी निदान ओवी क्रमांक 1 पासून सुरुवात करूया, कारण आज मंगलमूर्तींच्या समोर बोलायचे. माऊलींनी ह्या गजाननाचं वर्णन हे आदि बीज म्हणून केलं आणि त्याला जी हाक मारली माऊलींनी ती ओम नमोजी आद्या म्हणून मारली. आद्य कुणाला म्हणायचं? आपल्या कुळामध्ये कुणीतरी आद्य पुरुष असतो. मग आपल्याला माहीत असतात आपले वडील, आपले आजोबा, आपले पणजोबा, आपले खापर पणजोबा, अशी एक मोठी जंत्री आपण सांगत जातो. पण तरीही खापर पणजोबांपर्यंत नावं माहिती असली तरी खापर पणजोबांचे वडील कुणीतरी होतेच की. त्यामुळे आपल्याला माहीत असलेल्या कुठल्याही यादीत हे आद्य रूप सामावू शकत नाही. या पृथ्वीच्या, या विश्वाच्या निर्माणापूर्वी जेव्हा काहीच नव्हतं तेव्हाही ते आद्य होतं. जे काही होतं त्या आद्य ब्रह्मतत्वापासून या सृष्टीची निर्मिती झाली आणि या सृष्टीच्या संपूर्ण कल्याणानंतर आणि त्याच्या विलयानंतर सुद्धा जे उरेल ते आद्य रूप आहे. पण हे जे आद्य रूप आहे तो साक्षात श्री गणेश आहे, जो सगुण रूपात तुमच्या माझ्या समोर आत्ता स्थित आहे. पण माऊलींना असं सांगायचं आहे की हे जे आद्य रूप आहे ते वेदांनी प्रतिपाद्य केलेलं आद्य रूप आहे. ते स्वसंवेद्य रूप आहे. स्वसंवेद्य बद्दल बोलताना ना आज सकाळीच मी साखरी आगारात होते आणि देवाला नैवेद्य दाखवून झाला जन्माचा. छान 21 मोदकांचं ताट मोदकात देवाच्या समोर होतं. एखाद्या स्थूल वस्तूचं वर्णन आपल्याला करता येईल. जर मोदक म्हणजे काय ज्याला माहित नाहीये अशा माणसाला सुद्धा सांगता येईल की तांदूळाची पारी असते, त्याच्यात गुळाचं आणि नारळाचं पुरण असतं, त्याच्यात वेलची घातलेली असते. फार रसभरीत वर्णन करता येईल. त्या जिव्हेचे जितके लाड आपण खाण्यात करतो तितकेच बोलताना सुद्धा करता येतील. इतकं ते स्थूल गोष्टीचं वर्णन करता येईल. पण त्या माणसाने विचारलं जर का मला की तू म्हणतेस की हा मोदक गोड लागतो, तो गोड म्हणजे काय? गोडीचं वर्णन कसं करणार? मोदकाचं वर्णन करता येईल, त्याच्या कृतीचं वर्णन करता येईल, त्याच्या साहित्याचं वर्णन करता येईल. इतकं सांगून जर का मी त्या व्यक्तीला म्हटलं की हा मोदक गोड असतो बरं का, गोडीचं वर्णन करता येणार नाही, मला त्या व्यक्तीला असं सांगायला लागेल ते तू खाऊन बघ आणि स्वतःच ते जाण. कारण गोडी हा काही असा कुठला दृश्य स्थूल पदार्थ नाही, ती जाणीव आहे, अंतरंगात होणारी, आपल्या अर्थात ती इंद्रिय संवेदनांना झालेली जाणीव आहे. कारण आपण सगळेजण मानव, सामान्य मानव रूपात आहोत. त्यामुळे आपल्या इंद्रिय संवेदनांना, आपल्या जिव्हेला झालेली जी काही जाणीव आहे त्याला गोडी म्हणतात. त्यामुळे ती तू चाखून बघितलीस की तुला कळेल की गोडी म्हणजे काय. तसं हे जे रूप आहे, जे पृथ्वीच्या, ज्या विश्वाच्या आद्य रूपामध्ये स्थित आहे, त्याला माऊली म्हणतात की त्याचं वर्णन करता येणार नाही. तो स्वसंवेद्य आहे, त्याला स्वतःलाच जाणता येणं शक्य आहे. आपण वर्णन काय केलं? त्वं गुणत्रयातीतः, त्वं देहत्रयातीतः, त्वं कालत्रयातीतः, त्वं मूलाधार स्थितोस नित्यम. तू या सगळ्या शक्तीचा मूलाधार आहेस असं माऊलींनीही म्हटलं. आणि म्हणून
माऊलींनी जो काही गणेश तुमच्या माझ्यासाठी त्या ज्ञानेश्वरीची अपूर्वता पहिल्याच ओव्यांपासून कशी दिसते बघा. ज्याला जो निरवयव आहे, जो निराकार आहे, जो स्थूल रूपात कुठेच नाही, तो माऊलींना मात्र दिसला. कारण आपण इतकी सामान्य माणसं आहोत, असं समोर काहीतरी असल्याशिवाय काही बोलता येणं शक्य नाही. मग त्याचं वर्णन जे माऊलींना जे दिसलं, गणेशाचं रूप जे अकार चरण युगुल होतं, उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे, या 3 तन्मात्रांमध्ये जो ओंकार रूपी गणेश माऊलींना दिसला, त्या गणेशाचं स्तवन माऊली ह्या पहिल्या 4 ओव्यांमध्ये करतात. अकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे, हे तिन्ही एकवटले. हे तिन्ही एकवटण्याचं स्थान हे ओंकार रूपी गणेश आहे, किंवा ओंकार ब्रह्म, ज्या ओमला एकाक्षर ब्रह्म म्हटलं गेलं. त्या एकाक्षर ब्रह्माचं स्थान हे साक्षात सगुण रूपामध्ये आपल्या समोर. जर सगुण रूप विचारलं कसं आहे, तर हे असं रूप आहे. त्या एकाक्षर ब्रह्माचं माऊली वर्णन करतात. हे तिन्ही एकवटले तेथ शब्द ब्रह्म गवळले. का केलं शब्द ब्रह्माचं वर्णन? कारण वाङ्मय मूर्ती ज्ञानेश्वरी सारखी एक मोठी वाङ्मय मूर्ती माऊलींना निर्माण करायची होती. साक्षात वाग यज्ञ करायचा होता. त्यामुळे जे एकाक्षर ब्रह्म आहे त्याचं वर्णन आणि त्याला वंदन माऊली या पहिल्या 4 ओव्यात करतात आणि म्हणतात, ते मी या श्री गुरुकृपा नमिले, निवृत्तीनाथांच्या कृपेने, माझ्या गुरुच्या कृपेने मी यांना वंदन करतो. आदि बीज. लक्षात घ्या की एका बीजापासून, एका बीजामध्ये इतकी क्षमता आहे की अशी शेकडो हजारो बीज निर्माण करण्याची क्षमता आहे. म्हणूनच ते जे आदि बीज आहे, त्या आदि बीजापासून ह्या सृष्टीचा सगळा संसार उभा राहिला. आणि शब्द ब्रह्माचा सुद्धा जर तो एकाक्षर ब्रह्म म्हणून जर का मंगलमूर्ती आपल्या समोर असेल, तर माऊलींच्या ह्या 4 ओव्यांमुळे पुढचा जो वाग यज्ञ त्यांना संपन्न करायचा होता, त्यासाठी या ओंकार रूपी गणेशाचं वंदन माऊलींनी ह्या पहिल्या 4 ओव्यात केलं. त्यामुळे अशा ह्या गणेश मूर्तीला आपल्या समोर जी आहे तिला वंदन करून आपण विचार करूया ज्ञानेश्वरीचा. एका सुंदर पर्वावर मी उभी आहे की मागे गणेश उत्सवाचा आजची चतुर्थीचा दिवस आहे. नुकतंच संक्रांतीचं पर्व होऊन गेलं, उत्तरायण सुरू झालं. अशा या सगळ्या पर्व काळामध्ये एकदा असं झालं की असाच तुमच्यासारखा एक विद्यार्थी आपल्या गुरुजींकडे गेला आणि गुरुजींना म्हणाला, हे सण उत्सव समारंभ हे सगळं का करायचं असतं गुरुजी? काय होतं याच्यातनं? अर्थात तो इतका लहान नव्हता बरं का, गृहस्थाश्रमी होता. कशासाठी करायचे हे सण, हे समारंभ, हे उत्सव, ही पर्व, हे सगळे साजरे करायचे? गुरुजी म्हणाले, तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला आणखीन उत्तर न देता आणखीनच एक प्रश्न विचारून पुढे जाऊया. गुरुजी त्याला म्हणाले, काय रे मला सांग, तू नोकरी उद्योगधंदा करतोस, ते कशा करता करतोस? आता या प्रश्नावरती तो थोडा चकितच झाला होता की अहो कसं म्हणजे काय, माझा संसार चालायला हवा, माझी बायको आहे, मुलं आहेत. नाही नाही, पण तरीही का? पैसे मिळवायला हवेत. कशासाठी मिळवायचे? म्हणाले, शिक्षण आहेत मुलांची, घर चालवणं आहे. अहो गुरुजी, ही उपजीविका आहे माझी, कशाला मिळवायचं म्हणजे काय? गुरुजी म्हणाले की आता तू योग्य शब्दापाशी आलास. बघ की संसार चालवणं, पैसे मिळवणं, काम करणं, सगळा आपला गृहस्थाश्रम पुढे नेणं, ही जर का तुझी उपजीविका असेल तर त्याच्यावरती काहीतरी जीविका असली पाहिजे. बरोबर? आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये ट्रिपल इंजिन सरकार आहे नाही का? 2 उपमुख्यमंत्री आणि वरती 2 उपमुख्यमंत्र्यांच्या वरती उपमुख्यमंत्री आहेत. हे सरकारच झालं. आपल्यासारख्या या संस्थांमध्ये 2 कार्यवाह असतात, वरती उपकार्यवाह असतात, उपकार्यवाहांच्या वरती कार्यवाह असतात, 2-3 उपाध्यक्ष असतात. कसा आपल्या संस्थेचा पसारा असेल त्याप्रमाणे वरती अध्यक्ष असतो. थोडक्यात कुठल्याही उपपदाच्या वरती मुख्य पद असतं हे नक्की. मग गुरुजी त्याला म्हणतात की ही जर का तुझी उपजीविका असेल तर तुला तुझी जीविका शोधली पाहिजे.
कशी शोधायची जीविका? कशी शोधायची जीविका? जेव्हा तुम्ही यासारख्या ग्रंथांच्या संपर्कात येता, जेव्हा तुम्ही हे ग्रंथ आपल्याला शिरोधार्य मानून रोज त्याचं अध्ययन, रोज त्याचं पठण करता. पण कसं पठण माहितीये का? स्वामी वरदानंद भारतींनी, परमपूज्य स्वामी वरदानंद भारतींनी एक गोष्ट फार छान सांगितली की जीविका समजते कधी? आता आपल्याला महिला वर्गाला तर खूपच सवय असते. अजून आता ठीक आहे, आता ठीक आहे. नाही काही त्रास होतोय का? मला ठीक आहे. अच्छा, ठीक आहे, ठीक आहे. आपल्याला एक सवय असते अशी की काही घ्यायचं नसतं. समजा आपल्याला शॉपिंग करायला गेलो आपण तर, आणि विंडो शॉपिंग मात्र करायचं असतं. आतमध्ये दालनाच्या दालनं भरलेली असतात. सगळ्यांचे चेहरे फुलले माझ्या समोरच्या, की आतमध्ये साड्यांची दुकानं आहेत, रत्न भांडार आहे, दागिने आहेत, काय नाही काय काय आहे. नाही बाबा, मला घ्यायचं नाहीये. मी जाता जाता विंडो शॉपिंग करतो ना आपण. ते ह्या ठिकाणी चांगले आहे. पण परमपूज्य स्वामीजी असं म्हणाले होते, वरदानंद भारती असं म्हणाले होते की कृपा करून या ग्रंथांचं विंडो शॉपिंग करू नका. 4 महिन्याच्या चातुर्मासाच्या काळात माझी ज्ञानेश्वरीची 2 पारायण झालीच पाहिजेत. माझा दासबोध 3दा वाचून झालाच पाहिजे. माझं सोमवारी हे झालं पाहिजे. माझं मंगळवारी ते मान्य आहे. जे अत्यंत नियमाने हे करतात त्यांच्याबद्दल अत्यंत कृतज्ञ भाव माझ्या मनात आहे. त्यांची उपेक्षा करण्याचा माझा हेतूच नाही. पण लागू दे किती वेळ लागतोय तेवढा त्या दालनांमध्ये शिरायला हवं आपल्याला. ज्ञानेश्वरीच्या ओवीकडे जाण्यापूर्वी गीतेचा श्लोक बघायला हवा. प्रत्यक्ष भगवानांनी सांगितलेली गीता, त्याच्यावरती माऊलींनी केलेलं भाष्य, त्या श्लोकाची माऊलींनी रचलेली ओवी, त्या ओवीचा त्या श्लोकाचा केलेला विस्तार, त्याचे 4 चरण, त्या चरणातला एखादा शब्द, हे तमाल श्यामा कृष्णा अशी माऊलींनी ज्ञानेश्वरीत एकदा कृष्णाला हाक मारली. हे हाक मारणं सुद्धा किती सुंदर आहे. हे केव्हा कळतं? हे तेव्हा कळतं जेव्हा आपण ते विंडो शॉपिंग सोडून त्या दालनामध्ये कधीतरी प्रवेश करतो. तेव्हा आपल्याला आपली जीविका कळायला लागते. हे ग्रंथ बोलायला लागतात अक्षरशः आपल्याशी. आता ज्ञानेश्वरीतली जीविका कशी शोधायची? ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओवीचंच आपल्याला काहीतरी जर सांगणं असेल, जो जे वांछील तो ते लाभो प्राणीजा. चला, ही तर सगळ्यात सोपं प्राप्तव्य आपलं म्हणून करायला हरकत नाही की माऊलींनी काय सर्वांचं मंगल, सर्वांचं कल्याण, सर्वदा कल्याण असं सगळं मागून ठेवलं. पण इतकं सगळ्यांच्या हातात आयतं सगळं देण्या एवढे माऊली भाबडे तर नक्कीच नव्हते. ते माऊली निश्चित आहे. पण तरीही मला असं वाटतं ज्ञानेश्वरी वाचताना आपली मनोभूमिका उंचावत नेण्याचं काम, जो जे वांछील तो ते लाभोपर्यंत जाण्यापूर्वीचा जो सगळा भाग आहे, त्यांचं जे मागणं आहे, याच्यात तुमची माझी मनोभूमिका उंचावून तुम्हाला मला आयुष्याची प्राप्तव्य आणि आपली जीविका आपल्या समोर ठेवतात माऊली. बघूया थोडासा विचार करून. जे खळांची व्यंकटी सांडो, कुठून सुरुवात होते माऊलींच्या मागण्याला? म्हणजे जो जे वांछील तो ते लाभो या ओवीपर्यंत जाण्यापूर्वी माऊलींनी आपल्या मनोभूमिका खूप उंचावत नेल्यात. खळांची व्यंकटी सांडो. मी विचार करत होते आज सकाळीच की इतकं 750 वर्षापूर्वी आता ताईंनी सांगितलं की जगातलं सर्वोत्तम मागणं आहे, याच्या पलीकडे काही असूच शकत नाही. मग तरीही हे जग इतकं दुष्टांनी भरलेलं का आहे? का आहे? माऊलींचं मागणं काय? अच्छा, हे काढू.
माऊलींनी हे सर्वोत्कृष्ट मागणं मागून सुद्धा आज 750 वर्ष झाली. नष्ट झालेत का खल दुर्जन? नष्ट झालेत? अजिबातच नाही. कुठे असतो खल आणि दुर्जन? माझ्या बाजूला बसलेला असतो? नाही 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 नाही. कृपा करून ही चूक आपण करूया नको. तो माझ्यात दडलेला आहे हे जेव्हा माझ्यापैकी मला आणि इथे बसलेल्या प्रत्येकाला जेव्हा लक्षात येईल की खलत्व दुर्जनत्व हे तुमच्या माझ्यामध्ये आहेच आहे हो, शेजाऱ्याकडे नाही आहे. तुमच्या माझ्यामधल्या खलत्वाची दुर्जनत्वाची जेव्हा जाणीव प्रत्येकाला होईल त्यावेळेला हे खलत्व आणि दुर्जनत्व नष्ट होणार आहे. दुर्जन कोण? दुर्जन कोण असतो? कैकेयीने पहिला वर मागितला आपल्या मुलाच्या कल्याणापोटी. पहिला वर मागितला की माझ्या मुलाला राज्य मिळालं पाहिजे. चला, एक ती आईची भाबडं कौतुक म्हणूया किंवा अभिलाषा म्हणूया, आई आहे म्हणून, इथपर्यंतचं दुर्जनत्व ठीक आहे. दुसरा वर जो आहे ना तो खलत्वाला निर्देश करणार आहे. माझ्या मुलाला राज्य मिळालंच पाहिजे आणि राम वनवासात गेले पाहिजेत पुढची 14 वर्ष, जेणेकरून परत येतील तेव्हा त्यांची राज्य करण्याची अभिलाषा सुद्धा संपली पाहिजे. दुर्जनत्वाच्या कितीतरी पलीकडे जाणार आहे हे खलत्व. अहो, आपल्या घरात खलबत्ता असतो ना, तो काय म्हणतो, माझ्यावर घाव बसले तरी चालतील पण मी या दाण्याला कूट करून सोडीन. असू दे, तो बत्ता म्हणत असतो त्याला, कशाला रे घाव सोसतोस, विचार करून बघा. तो म्हणतो नाही नाही, मला घाव बसले तरी चालतील, मी या दाण्यांचं कूट केल्याशिवाय काय राहणार नाही. इतकं वाईट आहे हे खलत्व. ह्या खलत्वाची जाणीव तुम्हाला मला व्हावी. तया सत्कर्मी रती वाढो. आता ज्याला आपल्यातल्या खलत्वाची जाणीव झाली त्याला, म्हणजे मला खलत्वाची जाणीव झाली आणि सत्कर्माची रती तुम्हाला हो असं नाहीये. माऊलींची सर्वनामं सुद्धा विचार करण्यासारखी आहेत. तया सत्कर्मी रती वाढो. त्यांची सत्कर्मातली रती वाढावी. रती वाढावी म्हणजे सत्कर्म करण्याकडे त्यांची नुसती आवड नाही, त्यांनी तल्लीन व्हावं, त्यांनी रत व्हावं. परवा माझे परमपूज्य गुरुजी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराजांची एक पोस्ट आली होती. केव्हा? आपल्या संक्रांतीच्या पर्वावरती. दानम संविभागः. संक्रांतीला दानाचं पुण्य खूप मोठं आहे असं सांगितलंय. आपण सगळ्या जणी काही ना काहीतरी दान करतो संक्रांतीला. ते सत्कर्मच आहे, प्रश्नच नाही. पण गुरुजींनी असं सांगितलं की दान म्हणजे काय? दान म्हणजे केवळ चॅरिटी नव्हे. दानम संविभागः. माझ्यातलं काहीतरी काढून देणं. माझ्याकडे 1,00,000 रुपये आहेत आणि त्या 1,00,000तले मी 10,000 रुपये कोणाला तरी दिलेत, कुठल्या तरी संस्थेला दिलेत. हे दान आहे, ही चॅरिटी आहे. दानम संविभागः याचा अर्थ गुरुजींनी असा सांगितला होता की माझ्याकडे असलेला काही प्रोडक्टिव्ह वेळ आहे, तो मी कुठल्या तरी सामाजिक संस्थेकरता खर्च करतेय. ठीक आहे, मी कोणाला तरी शिकवायला जातेय, मी कुठल्या तरी लहान मुलांचे वर्ग घेतेय. माझ्याकडे असलेल्या उपलब्ध गोष्टींमधला असा काहीतरी प्रोडक्टिव्ह भाग, काहीतरी विशेष भाग मी दुसऱ्याला देणं, दुसऱ्याकरता खर्च करणं, याला खरं दान म्हणतात. माऊलींनी असं सांगितलं, अशा सत्कर्मामध्ये त्यांची रती वाढो. भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे. अशा सगळ्यांचं मैत्र निर्माण होवो, अशा सगळ्यांची मांदी आळी निर्माण होवो. दुरितांचे तिमिर जावो. कितीतरी मागण्या आहेत बरं का या. खळांचं खलत्व, दुर्जनांचं दुर्जनत्व, सत्कर्मात वाढलेली रती, भूता परस्परांचं मैत्र निर्माण व्हावं, दुरितांचं तिमिर जावो आणि स्वधर्म सूर्याचा उदय झालेला यांनी पाहू. आता स्वधर्म म्हणजे काय हे सगळं वाचण्यासाठी आपल्याला ज्ञानेश्वरीकडेच जायला लागेल. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा असं जे गीता म्हणते त्याच्यावरती विनोबांनी फार सुंदर उत्तर
दिलं होतं हे समजावताना, की माशाला विचारलं, ही ओवी ज्ञानेश्वरीतलीच आहे, की माशाला विचारलं काय रे स्वधर्म काय तुझा? कुठून ही चर्चा सगळी चालली होती? की अर्जुन म्हणायला लागला की समोर माझे सगळे आप्तस्वकीय दिसत आहेत, माझे गुरुजन दिसत आहेत, माझे भाऊ दिसत आहेत, माझे मित्र दिसत आहेत, यांच्याशी मी युद्ध करणार नाही, माझे हातपाय कापायला लागले. आणि त्यावेळेला कृष्ण त्याला तुझं क्षत्रियत्व म्हणजे काय, तुझा स्वधर्म म्हणजे काय, धर्माची संस्थापना करणं हे तुझं कर्तव्य आहे, हे सगळं सांगत असताना स्वधर्माचा उपदेश जेव्हा करतो, तो स्वधर्म सांगण्यासाठी माऊली खूप सुंदर ओवी वापरतात, ज्याचा खूप छान उल्लेख विनोबांनी केला. माशाला विचारलं की तुझा स्वधर्म काय रे बाबा? तर माशाचा स्वधर्म पाण्यात पोहत राहणं, या पलीकडे काही नाहीये बरं का, तो जीवच तसा आहे. तर त्याला कुणीतरी सांगितलं, अरे असं काय करतोस, त्या पानसट पाण्यात कशाला पोहतोयस, त्यापेक्षा दुधात जा, दुधात जाऊन बघ, दूध अधिक पौष्टिक असतं, स्वच्छ पांढरं असतं, अधिक मोलाचं असतं पाण्यापेक्षा, वगैरे वगैरे. असं सगळं सांगितल्यावर मासा त्या दुधात जाऊन पोहायला लागतो आणि तत्क्षणी मरतो. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. हे उदाहरण देताना माऊलींनी ही अलौकिक ओवी लिहून ठेवली की माझा जो स्वधर्म सांगितलेला आहे, उद्या काही उदाहरणं देऊनच बोलते, नाही तर ते इतकंच चटकन लक्षात येत नाही. अत्यंत मोठ्या गायिकेला जर का सांगितलं, उदाहरणार्थ आपण माझ्यासमोर लता मंगेशकरांचंच नाव येतं, की लता दीदी तुम्हाला उद्यापासनं एखादा संगीतकार सांगायला आला की तुम्हाला महिन्याची ही इतकी मानधन तुमच्याकडे येईल, पण एकच करायचं, उद्यापासनं गायचं नाही. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा. आपला स्वधर्म ओळखून त्याप्रमाणे वागणं, त्याप्रमाणे त्या सगळ्या कामामध्ये आपण रत असणं हे इतकं महत्वाचं आहे. चालेल का असं केलेलं? चालेल का मासा दुधात गेलेला? चालेल का लताजींसारख्या मोठ्या कलाकाराने गाणं बंद केलेलं नाही? अतिशय भयावह आहे असा परधर्म. म्हणून या सगळ्यांना स्वधर्म म्हणजे काय कळावं, स्वधर्म सूर्याचा उदय त्यांच्या आयुष्यात व्हावा. आता माऊली पुन्हा असंही म्हणतात की सूर्य उगवल्यानंतर 12 वाटा उजळतात, एकच नाही की. माझी वाट कुठली हे मला कळायला हवं ना. मला जर का मुंबईपासून देवरुखला यायचं आहे तर मी काही कोल्हापूरला जाऊन उपयोग नाही उजाडलं म्हणून, काही कामाचं नाही ते. मला माझी वाट कळायला हवी, मला माझा स्वधर्म कळायला हवा, आणि त्यासाठी माझी सारासार विचारबुद्धी, जे योग्य आहे ते घेणं आणि असार आहे ते त्यागणं, हे सतत जागृत असलं पाहिजे. निदान मंगलमूर्तींकडे असती तरी प्रार्थना आपण करूया, कारण साक्षात बुद्धिदाता देव आपल्या समोर आहे. सार काय आणि असार काय हे कळण्याची बुद्धी देवाने आपल्याला द्यावी. त्या 12 वाटा उजळल्या ठीक आहे, पण स्वधर्माची माझी दिशा मला कळावी, हे सगळं मागितल्यावर माऊली म्हणतात, हा आता जो जे वांछील तो तिला. इतका सगळा विचार, म्हणजे अपूर्वता ज्ञानेश्वरीची. ह्या अशा प्रत्येक ओवीमध्ये जे नामदेवांनी म्हटलं की एक तरी ओवी अनुभवावी, त्यांनी वाचावी म्हटलं नाही, लिहावी म्हटलं नाही, अनुभव घ्यावा त्या प्रत्येक ओवीचा, अशीच प्रत्येक ओवी आहे. त्यामुळे मला असं म्हणायचं की हा सगळा मानवी मनाच्या विचारांचा विकसन क्रम आहे. फक्त जो जे वांछील तो ते लाहोपर्यंत आपण विचार नाही करू शकत. हा जो मागचा सगळा विकसन क्रम आहे तो खूप महत्वाचा आहे, आणि तो विकसन क्रम ही आपली जीविका असली पाहिजे. विचार हा मानवाचा विशेषाधिकार आहे. एक प्रश्न विचारते तुम्हाला सगळ्यांनाच, विशेषतः मुलं येतात समोर माझ्या. अर्जुन युद्ध कधी जिंकला? कधी जिंकला? काय उत्तर द्या, सांग ना. कृष्णाला शरण गेला तेव्हा. बरोबर, अगदी बरोबर. माझ्या मुलाला जेव्हा मी हा प्रश्न विचारला, मला काय विचारतेस असं, सगळे कौरव 100च्या 100 गेले, किंवा भीष्म, द्रोण, कृप यांच्यासारखे मोठे आचार्य गेले, 100ही कौरवांचा निपात झाला, आणि आता पलीकडे युद्ध करण्यासारखं कुणी उरलंच नाही, तेव्हा कृष्ण जिंकला होता का?
मग दुसरं उत्तर त्याचं असं होतं की नाही, मग त्याने जेव्हा गांडीव धनुष्य जे टाकून दिलं होतं रथाच्या खाली ते जेव्हा उचललं आणि तू म्हणशील तसं मी करेन अशी जेव्हा प्रतिज्ञा केली, गांडीव धनुष्याचा एक टणत्कार गेला आणि त्या क्षणी तो जिंकला होता का, मी त्याच्याही आधी तुम्हाला खरंच घेऊन जाते. कृष्ण केव्हा जिंकला, अर्जुन केव्हा जिंकला, जेव्हा कृष्णाच्या घरी अर्जुन आणि दुर्योधन दोघेही आले होते. कृष्ण मंचावर पहुडला होता, झोपला होता म्हणे, झोपला होता का खोटं डोळे बंद केले होते माहिती नाही, पण या दोघांच्या याची तो वाटच बघत होता. एक उशाशी बसला, एक पायाशी बसला. पायाशी अर्जुन होता ना, आणि उठल्यानंतर पहिलं त्याने अर्जुनाकडे बघितलं, मग दुर्योधन आल्याचं कळलं. त्यामुळे त्याने पहिला मान जे काय मागण्यासाठी आला, काही मागण्यासाठी आलोय असं दोघांनी सांगितलं. माहिती आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट. दुर्योधन थोडासा साशंक होता की अरे ह्याने सगळं मागून टाकलं तर आता मी काय करू, असं झालं होतं त्याचं. पण त्याचा तो जीव भांड्यात पडला जेव्हा अर्जुनाने मला तू हवायस असं सांगितलं. मला तुझं ते 18 अक्षौहिणी सैन्य बिन्य यादव सैन्य काही नको. कारण कृष्णाने सांगितलं की न धरी शस्त्र करी गोष्टी सांगीन युक्तीच्या चार. मी हातात शस्त्रही घेणार नाही, मी निशस्त्र असेल. असा निशस्त्र कृष्ण कुणाला हवाय का, आणि सगळ्या शस्त्रांसहित युद्ध सामग्री सहित रथ घोडे हत्ती जे जे काही आहे त्या सगळ्या सहित असलेलं माझं 18 अक्षौहिणी सैन्य दुसऱ्या बाजूला आहे. आता कोणाला काय हवंय ते मागा. लक्षात घ्या की सारासार विचार जिथे जिंकतो तिथे माणसाने युद्ध जिंकल्यातच जमा असतं. तिथेच अर्जुन युद्ध जिंकला होता. जे योग्य आहे ते धरणं आणि अयोग्य आहे ते टाकणं, मानवी मनाच्या वृत्तींचा विचारांचा विकसनक्रम कसा सुरू होतोय बघा. दुसरा अध्याय जो आहे गीतेचा हा सगळा सारासार विचार. कारण दुसऱ्या अध्यायातच त्याने सांगितलं की मी हे युद्धविद्ध काही करणार नाही. जो पहिला सिद्धांत कृष्णाने सांगितलाय आणि नंतर माऊलींनी सांगितलाय, खरं तर मला असं वाटतं की गीता दुसऱ्या अध्यायात सगळंच सांगून मोकळी झाली. त्या पलीकडे काही उरतच नाहीये. नासतो विद्यते भाव नाभाव विद्यते स्वतः, गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला श्लोक. मी ज्ञानेश्वरीकडे घेऊन येते कारण मला ज्ञानेश्वरीवर बोलायचं तुमच्याशी, अपूर्वता सांगायची तुमची. कधी कधी काय होतं, गीतेच्या 700 श्लोकांमध्ये साहजिकच आहे, गीतेचे 700 श्लोक आणि ज्ञानेश्वरीच्या 9000 ओव्या, तो जो विस्तार माऊली करतात ना त्याच्यात आपल्याला इतकी अपूर्वता सांगून जातात त्या श्लोकाची, आणि सहजपणे तुमच्या माझ्या लक्षात येते की उपाधी माझी गुप्त. माऊली काय म्हणतात ह्या श्लोकावरती, त्याची जी उदाहरणं आहेत ती मी पुढे देतेच आहे. पण उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत हे तत्वज्ञ संत स्वीकारती. तत्वज्ञ आणि संत काय विचार करतात की उपाधीच्या अंतरंगात चैतन्य दडलेलं आहे याची जाणीव त्या तत्वज्ञांना, त्या संतांना, त्या विचारवंतांना झालेली असते, आणि म्हणून ते सारभूत असलेलं चैतन्य ते निवडतात आणि असार असतं ते त्यागून देतात. आता हा फारच तत्वज्ञानातला मोठा विचार झाला जो तुम्हाला आणि मला गोंधळातच टाकतो. पण माऊली खरंच माऊली आहेत ना. हे सांगताना माऊलींनी 4 दृष्टांत दिलेत. ते 4ही दृष्टांत आधी मी ओवी वाचते आणि मग त्याच्याबद्दल. सलिली पय जैसे, काही लक्षातही येतील आपले. सलिली पय जैसे एक होऊनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. सोपं आहे कळायला. ज्ञानेश्वरी कठीण नाहीये बरं का. थोडंसं त्याच्या अंतरंगात गेलं, विंडो शॉपिंग न करता ते कळते, ती खरंच कळते. दुसरा दृष्टांत, अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. तिसरा दृष्टांत, मी आधी वाचते ओवी आणि मग त्याच्याबद्दल आपल्याशी बोलते. ना तरी जाणीवेच्या आयणी करता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. आणि चौथं, भूस बीज एकवट उपणिता राहे घनवट तेथ उडे ते फलकट जाणवाले. बघा, सार आहे ते घेणं आणि असार आहे ते त्यागणं. हे करताना माऊली अत्यंत साधे सोपे उदाहरण आपल्या समोर ठेवतात, जी गीतेच्या खूप पलीकडे जातात आणि अपूर्व असं ज्ञान आपल्या समोर माऊली प्रस्तुत करतात.
माऊली असं म्हणतात की दूध आणि पाणी एकत्र केलं तर राजहंसाकडे अशी शक्ती आहे की राजहंस त्यातलं दूध सेवन करतो आणि पाणी मात्र तिथेच राहतं. पण विचाराच्या विकसनाची प्रक्रिया कशी होते बघा. एखाद्याला असं वाटू शकतं, जो फार किचकट असतो त्याला, कोणी बघितल्यावर राजहंस असं करताना, उगाच काहीतरी कवी कल्पना सांगू नका आम्हाला. बघितलंय का कोणी राजहंस फक्त दूधच पितोय आणि पाणी बाजूला बघतोय? नाही, पटलं नाही. माऊली आहेत ना ते. एखादी आई जसं मुलाला समजेपर्यंत सांगत राहते ना. दुसरं उदाहरण असं की अग्निमुखी किडाळ तोडून या चोखाळ निवडती केवळ बुद्धिमंत. सोनारांना माऊलींनी बुद्धिमंत म्हटलंय. सार घ्यायचं आणि असार त्यागताना, म्हणजे सोन्यातलं शुद्ध सोनं घ्यायचं आणि असार ज्या अशुद्धी आहेत त्या दूर सारताना सोन्याच्या ती जी काही लगड असते त्याला तो अग्निमुखातच घालतो आणि अग्निमुखात ते सगळं अशुद्धता त्याची नष्ट होऊन फक्त त्याच्या हातामध्ये सोनं उरतं, जे 52 कशी असतं. बर, सोन्याचा हा कस बघायला कोण जातंय? आता तर काय किमती वाढल्यात, आपण पायरीही चढत नाही. तर असंही होईल ना. बघा ना, वृत्तीच्या विकसनाची प्रक्रिया आहे की तो राजहंस आम्ही बघितलेला नाही. सोनाराचा हा व्यावहारिक उदाहरण नाही. घ्या ना व्यावहारिक उदाहरण. तिसरं उदाहरण असं की ना तरी जाणीवेच्या आईणी करिता दधी कडसणी मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. कशी विकसनाची प्रक्रिया होते? दुधाचं दही होत आहे, दह्याचं ताक होत आहे. ताक आपण जेव्हा त्याची दधी कडसणी करतो, जेव्हा त्याचं जाणीवपूर्वक त्याचं मंथन करतो, तेव्हा त्याच्यातून नवनीत निर्माण होतं ना. म्हणजे सार मिळतं. जसं राजहंसाला मिळालं दूध किंवा जसं सोनाराला शुद्ध सोनं मिळालं, तसं तुम्हाला मला व्यवहारात पण हे उदाहरण आहे की. फक्त कवी कल्पना नाही सांगत आहेत माऊली. आणि चौथं उदाहरण असं की भूस बीज एकवट उपडिता राहे घनवट ते थोडे ते फलकट जाणू आले. माऊली दृष्टांत देताना फार विचार करतात. हा, हे जे विलगीकरण आहे ना धान्याचं किंवा कुठल्याही गोष्टीचं, ते 2-3 प्रकारे करता येतं. आता हे व्यवहारातलं उदाहरण आहे म्हणून सांगते. धान्याचं भूस बीज फलकट वेगळं करताना आपल्याला सूप घ्यावं लागतं, बरोबर? जे माऊलींनी उदाहरण दिलं ते की सुपात धान्य घालून आपण ते काय पाखडलं की भूस आणि बीज उडून जातं आणि आपल्या हातामध्ये उरतं ते शुद्ध बीज उरतं. उदाहरण गाळण्याचं देत नाहीयेत माऊली. चहा गाळताना किंवा कुठली गोष्ट गाळताना काय होतं की त्याची नको असलेला भाग हातात आणि जो चांगला आहे तो दूर जातोय. बारीक गोष्टी आहेत ना ह्या, पण त्या खूप महत्वाच्या आहेत. प्रत्येक दृष्टांतामध्ये ते आपल्या विकसनाच्या प्रक्रिया विकसित करतायत, विचारांच्या प्रक्रिया वरवर नेत आहेत. की कवी कल्पना सोडा, सोनाराची कल्पना सोडा, जाऊ दे पुढे चला. मग नवनीताची तर व्यवहारातलं आपण रोज करतो ते उदाहरण आहे. आणि त्याच्यानंतर भूसबीजाचं उदाहरण देताना कधी गाळण्याचं उदाहरण नाही दिलेलं. हे जे वेगळं करणं आहे, जे सार आणि असार त्यागणं आहे, त्याच्यात सार हातात राहायला हवाय आणि असार आहे ते लांब जायला हवंय आपल्यापासून. असार गोष्ट हातात राहून कशी चालेल? त्यामुळे ओवी आपल्याशी बोलत राहते. तिच्या अंतरंगात असं शिरायला हवंय. दुसरं असं, आता ह्याच्यावरनं चैतन्य असे सर्वगत जी गीतेचं सांगणं आहे, तर माऊलींनी हेच सांगायचा प्रयत्न केला की ते जे चैतन्य आहे, ते जे सत्व आहे. आता बघा, दूध आणि पाणी एकत्र होतं, त्यातलं सत्व शोधण्यासाठी कुठल्या गावाला गेला होता राजहंस? कुठेही गेला नाही, ते तिथेच होतं. शुद्ध सोनं त्या लगडीतनं शोधण्यासाठी, मिळवण्यासाठी सोनार कुठच्या दुसऱ्या गावाला जाऊन बघत बसला होता? नाही, ते तिथेच होतं. लोणी निर्माण होण्यासाठी ते त्या दुधातच होतं, मग ते ताकातच होतं, मग दह्यातच होतं, त्या घुसळण्यातच होतं. आणि चौथं असं की त्या भूस बीजाच्या अंतरंगात शुद्ध बीज तिथेच होतं. याचा अर्थ असा की चैतन्य असे सर्वगत, चैतन्याचा जो अंतरंगात आपल्या आहे, ते शोधण्यासाठी मला कुठच्याही दुसऱ्या गावाला जायचं नाहीये. ते इथेच आहे. ते इथे आहे, तुमच्या माझ्या हृदयात आहे. आणि ह्या विकसनाचा क्रम सांगताना दुसरा अध्याय माऊलींचा वाचूनच बघा तुम्ही. आता ते असं म्हणतात की
अजून एक उदाहरण त्यातलं. आता सोन्यातल्या अशुद्धी समजा आपण दूर केल्या. माझ्याकडे 52 कसाचं सोनं माझ्या हातात आलं, माझ्या म्हणजे त्या सोनाराच्या. आता माझ्याकडे दुसरं कोणीतरी गिऱ्हाईक आलं किंवा आता वाढल्या तशा सोन्याच्या किमतीच वाढल्या आणि आता सांगतात ना, नाही नाही 22 कॅरेट वगैरे नाही हो, 18 मध्ये करा, 14 काहीतरी असतं ना ते. मग त्याच्यात काय केलं जातं, दुसरा कुठला तरी धातू त्याच्यात मिसळला जातो. म्हणजे काही ना काहीतरी कारणाने अत्यंत शुद्ध 52 कशी सोन्याला पुन्हा 18 वरती आणता येतं की नाही. म्हणजे जे चैतन्य सर्वगत म्हणून आपल्या हातात राहिलं त्याला पुन्हा उलटा प्रवास झालेला पाहायला लागतो कधी कधी. पण हे जे चौथं उदाहरण माऊलींनी दिलंय लोण्याचं, माऊली म्हणतात मंथुनी लोणी घेपे ते मागुती ताकी धापे तरी ते लिप्तपणे लिंपे तैसे काही. आता लोणी हातात आलं, आपण सोन्याला पुन्हा मागचा प्रवास करायला लावला. हा, माऊली म्हणतात लोण्याला सांगा बघू ताकात परत जा, जा पुन्हा तू दही हो, पुन्हा ताक हो, पुन्हा दुधासारखा होऊन दाखव. होणार नाही. असं शुद्ध चैतन्य ज्याला कळलं, ज्याला समजलं, ज्याला उमगलं, त्याला परतीची दिशा नाही. तो त्याच ठिकाणी स्थित होतो, पुन्हा ताकात तो जाणार नाही. याला परिणामवाद म्हणतात. किती मी सांगू शकते बघते, पण त्याच्या माझं कार्यक्रम म्हणजे बोलण्याची सांगता सुद्धा मला त्या परिणामवादानेच करायचे. त्याला परिणामवाद म्हणतात. त्याला मागची दिशा नाही. एकदा सर्वज्ञ असलेलं चैतन्य आपल्या हाताला आलं की त्या स्थानावरनं तुम्ही मागे खालच्या उतरंडीला लागूच शकत नाही. तुम्ही कायम ध्रुव पदासारखे त्या ठिकाणी अढळ होऊन जाता, कारण चैतन्य हाताला लागलं. आणि आता हे सगळे झाले, परिणामवाद झाले, हे व्यावहारिक दृष्टांत झाले. दुसऱ्या अध्यायामध्ये मी म्हणते ना, इतकं काही सांगून जातात माऊली, म्हणजे खरंच अपूर्व आहे. दुसरा अध्याय हा माझ्या दृष्टीने सर्वात अपूर्व असा अध्याय आहे माऊलींचा. गीतेचा तर आहेच आहे, पण गीता नाही कळली तर आपण इतके भाग्यवान आहोत, इतके भाग्यवान आहोत की साक्षात माऊलींचा जन्म हा तुम्हाला मला गीता सांगण्यासाठी झालाय. त्याच ज्ञानेश्वरीमध्ये माऊली असं म्हणतात, दुसऱ्या अध्यायातल्याच या विषयाला पुढे नेताना, तस्मात् युद्धस्व भारत, तुला युद्ध करावंच लागेल. हे दुसऱ्या अध्यायातच कृष्ण अर्जुनाला गीतेत सांगतोय. आणि माऊली म्हणतात, शरीर जात आघवे हे नाशिवंत स्वभावे, म्हणून तू झुंजावे बंडू कुमारा. आता बघा, चैतन्य तत्व आत आहे, तुला काय वाटतं? म्हणजे माऊली त्याला विचारतात, तू इतका निमित्त मात्र आहेस की ह्यांना मारलं नाही तर ते काय अमर होणार आहेत? कौरव सैन्य अमरत्वाचा पट्टा घेऊन आलाय आणि तू मारलंस तरच ते मरणार आहेत, अशी काही तुला शक्यता वाटते? इतका तू स्वतःला काहीतरी समजतोयस का? तू केवळ आणि केवळ निमित्त मात्र आहेस. तस्मात् युद्धस्व भारत. कारण हे जे सार असार आपण विचार आता केला, तसं हे शरीर हे असारच आहे. म्हणजे ह्या व्यावहारिक दृष्टांतांपासनं माऊली आपल्याला जगातल्या अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातात. किती अपूर्व आहे बघा हा अध्याय. तरी अर्जुना तू हे नेणसी, तरी तत्वता विचारेसी, तू वधिता तू नव्हेसी आणि हे वध्य नवती. तू मारणार आहेस आणि हे मरणार आहेत असं जर का तुला वाटत असेल तर तू भ्रमता आहासी वाया. वपूंचं पुस्तक आहे, आपल्याला जर वाचलं असाल तर. तू भ्रमात आहेस रे. तू काय समजतोय स्वतःला? फारच कान उघडणी केली आहे अर्जुनाची दुसऱ्या अध्यायात. का पूर्ण कुंभ. आता माऊली पण इथे अपूर्वता कुठे आहे हे सगळं समजावताना दृष्टांतांशिवाय माऊली बोलतच नाही. तो का पूर्ण कुंभ उलटला ते तर बिंबाकारू दिसे भ्रंशला, परी भानू नाही नासेला तया सवे. बघा, पाण्याचा एक हंडा भरून ठेवलाय इथे, वरती सूर्य तळपतोय आणि त्या सूर्याचं प्रतिबिंब त्या पाण्यात पडलंय. हा, काहीतरी कारणाने तो कुंभ उलंडला, सांडलं, पाणी गेलं, कुंभ उलंडला, प्रतिबिंब गेलं. प्रतिबिंब गेल्यामुळे वरच्या सूर्याला काय झालंय? तुला काय वाटतं की हे समोरचं सगळे कौरव सैन्य उभं आहे आणि त्यांच्या मारण्याचं सगळं पातक तुझ्यावर येणार आहे आणि तूच काय तो ह्या सगळ्या पापाचा धनी होणार आहे असं ते तुला वाटतंय? हे सगळी ही
ही सगळी मनुष्य शरीरं ही कधी ना कधीतरी मर्त्य म्हणून जन्माला आलेली आहेत. ते असारच आहे आणि ते कधी ना कधीतरी जाणारच आहे. मुख्य जे चैतन्य तत्व आहे, मुख्य जो आत्मा आहे, जसं या सूर्याला, वरती असलेल्या सूर्याला जराही धक्का पोहोचला नाही प्रतिबिंब गेल्यामुळे, तसं त्या जो परमात्मा त्यांच्यात आहे त्याला काहीही फरक पडत नाही. इतकं मोठं तत्व माऊली ह्या सगळ्या दृष्टांतातनं सांगतात. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे तो भंगिलिया आपायसे स्वरूपची. अशाच मठामध्ये, अशाच एका कलशामध्ये जे रिकाम आहे त्याचा अर्थ त्याच्यात अवकाश आहे. आणि तो कलश, तो हंडा जर का फुटला तर त्याचे छोटा अवकाश आहे, जे मठाकाश आहे ते चिदाकाशात निघून गेलं. तसं ह्या कौरव सैन्याला हे सगळं जे जाणं आहे ते ठरलेलंच आहे. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णानि नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि संयाति नवानि देही. वस्त्र बदलावं तसं आत्मा शरीर बदलतोय. इतकं मोठं सत्य माऊली दुसऱ्याच अध्यायात अर्जुनाला सांगतात आणि ते सांगताना इतक्या सहज, साध्या, स्वाभाविक, व्यावहारिक दृष्टांतांचा आधार घेतात. म्हणून म्हटलं की ज्ञानेश्वरी ही अपूर्व आहे, खरोखर अपूर्व आहे. बघा, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती दोन सैन्य एकमेकांसमोर उभी राहिली. सगळा गीतेचा जो जी चर्चा आहे तीच सगळी ज्ञानेश्वरीत येते. आता या विकसनाच्या प्रक्रिया शोधताना मी तुम्हाला अगदी, आता इथे सुरुवात झाली ना, दुसऱ्या अध्यायावर मी होते. मध्ये मोठी एक गोष्ट होऊन जाणार आहे, पण थोडंसं ज्ञानेश्वरीच्या शेवटाकडे, गीतेच्या शेवटाकडे जाऊया. पहिला श्लोक असा आहे की धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयुत्सवा मामका पांडवाश्चैव किं कुर्वत संजय. सगळ्यांना अर्थ त्याचा माहिती आहे. विचार केला तर लक्षात येतं की किती आंधळा आहे धृतराष्ट्र, किती खलबुद्धीचा आहे. त्याला माझी मुलं आणि पांडव असं म्हणावंसं वाटतंय. जर त्याला पांडव आपले वाटतच असते, समजा माझ्या घरामध्ये 4 मुले असं धरा, अशी नाही आहेत पण 4 मुले, तर मी इथे येताना सांगेन की माझी 4ही मुलं इथे येणार आहेत. पण मला ती 4ही माझी वाटत नसली तर मी सांगेन की अ, ब, क ही माझी मुलं आणि ड जो आहे तो पण येणार आहे. मामकाहा पांडवाश्चैव असं म्हणताना त्याला माहिती की माझे नाहीच आहेत, हे माझे नाहीच आहेत. कधीच मनात आलेलं नाहीये हे माझे आणि पंडुराजाचे मुलगे पांडव हे काय करतायत हे मला संजया तू सांग. या प्रश्नाने गीता सुरू होते हे नक्की. आता गीता वैभव सगळं सांगून पूर्ण होतं आणि शेवटच्या अध्यायामध्ये धृतराष्ट्र पुन्हा हे सगळं झाल्यानंतर संजयाच्या गीता किती जणांनी ऐकली? एकतर धृतराष्ट्राने ऐकली, संजयाने ऐकली आणि प्रत्यक्ष कुरुक्षेत्रावरती अर्जुनाने ऐकली. बरोबर? विचारांच्या विकसनाचा परिणाम या तिघांवर कसा झालाय हे जरा तपासून बघा. मी आता धृतराष्ट्राबद्दल बोलते. सुरुवात अशी झाली होती की माझे मुलगे आणि पांडव काय करतायत ते मला सांग. आता सांगून झाली गीता. विचार बदलले का? विचारांच्या काही पायऱ्या धृतराष्ट्र चढलाय का? तपासूया ना. धृतराष्ट्र म्हणतो शेवटच्या अध्यायात परत संजय आणि तो हस्तिनापूरच्या राजवाड्यात बसून ही सगळी चर्चा करतच होते. हे सगळं सांगितल्यानंतर संजयाला तो विचारतोय, तेणे तुते येथे व्यासे बैसविले कासे या उद्देशे अप्रसंगा माझी ऐसे बोलसी काही. म्हणजे आपल्या आजच्या मराठीत काय टाइमपास लावलायस. या ओळीचा अर्थ याच्यापेक्षा काही वेगळा नाहीये. काय टाइमपास करतोय? अप्रसंगा माझी अप्रसंग सांगतोय सगळे मला. तुला कशाला बसवलंय व्यासांनी इथे? तुला याकरता बसवलंय की युद्धभूमीवर माझे मुलगे आणि पांडव त्यांच्यातलं युद्ध कसं चाललंय, काय तुम्हाला ज्ञानयोग सांगतोय, काय तुम्हाला सगळ्या विभूती काय सांगतोय, काय तुम्हाला कृष्णाचं विश्वरूप दर्शन सांगतोय, कशासाठी हे अप्रसंग सगळे बोललास तू माझ्याशी.
म्हणजे थोडक्यात टाइमपास केलास एवढा वेळ, दुसरा काही अर्थ नाही याचा. दुर्योधनाचे प्रताप काय आहेत ते सांग आणि मला भविष्य सांग काय होणार आहे ते. हा 18व्या अध्यायातल्या धृतराष्ट्र उवाचचा श्लोक आहे, तुम्ही काढून बघा. थोडासा त्या पहिल्या श्लोकाशी जाऊन आपण ताडून बघूया, झालाय का काही इथे विकसनाची प्रक्रिया काही निर्माण झाली का? काहीही झाली नाही. इथे त्याला जो अद्भुत श्लोक येतो गीतेतला ते साक्षात संजयाचं उत्तर आहे. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतिर् ध्रुवा नीतिर्मतिर्मम. भविष्य सांग ना, हे बघ हे भविष्य आहे. जिथे कृष्ण आहे, जिथे पार्थ आहे, तिथे श्री विजय हे सगळं तिथेच आहे, हे माझं भविष्य आहे. या श्लोकाने गीता सांगते. आता संजयाची स्थिती, हे सांगणाऱ्या संजयाची स्थिती, 3 जण ऐकतायत गीता, 3 जण ऐकतायत. मी ज्ञानेश्वरीच्या आधारेच सांगणार आहे तुम्हाला, कारण अलौकिकत्व हे गीतेत येत नाही हो. गीतेतला संजय एवढंच सांगतो की जिथे कृष्ण आहे, जिथे अर्जुन आहे, तिथे विजय आहे, झालं. माऊली बघा ना त्याच्या अलौकिकत्वाच्या प्रवासात कसे आपल्याला घेऊन जातात. संजयाची स्थिती बघा काय झाली. मी 4 ओव्या वाचून दाखवते. दीपा सन्मुखू ठेवली या दीपकू. सोपं आहे, काही कळायला अवघड नाही. एका दिव्याच्या समोर दुसरा दिवा ठेवला. कोण कोण आर्थिक कोण जाणे, कुठला आधी लावला कुठचा नंतर लावला कळत नाही. कृष्ण अरे अरे धृतराष्ट्रा, कृष्ण अर्जुन तसे दिसतायत मला. कृष्णाचं कृष्ण पण गेलाय, अर्जुनाचा अर्जुन पण गेलाय. जणू काही कृष्ण अर्जुनत्वाला आलाय आणि अर्जुन कृष्णमयी झालाय. एका दिव्यासारखा दुसरा दिवा. 2 दिवे आपण लावले तर कळतं का हो काही? हा मोठा आहे आणि हा लहान आहे. बघा ना, सगळ्या ज्योती सारख्या आहेत. नाना अर्कापुढे अर्कू उदयलिया आणि कोण म्हणे प्रकाशकू प्रकाश्य कवण. अर्क म्हणजे सूर्य. 2 सूर्य आकाशात एका वेळेला उगवले. विचार करा, कल्पना करा. हे माऊलींच्या अलौकिक कल्पनेतनं आलेल्या कल्पना आहेत, आपण करूच शकत नाही. 2 सूर्य एकमेकांसमोर आले तर कुठला प्रकाश्य आणि कुठला प्रकाशक हे कसं ओळखायचं? प्रकाश देणारा कोण आणि प्रकाश घेणारा कोण हे कसं ओळखायचं? तसे मला कृष्ण अर्जुन दिसत आहेत. तिसरं दृष्टांत. उठुनी दोन्ही आरसे ओढविलिया सरसे कोण कोणा पाहत असे कल्पावे का. स्वच्छ करून 2 आरसे एकमेकांसमोर ठेवले तर कुणाचं प्रतिबिंब पडलं हे कसं ओळखावं? कृष्ण इतका अनावर वाणीने बोलत होता, म्हणजे माऊलींचा संजय सांगतोय, अरे त्याची वाणी कधीतरी एखाद्या उन्मादक प्रपातासारखी कोसळते, कधीतरी गंगेच्या शांत प्रवाहासारखी स्थिर बुद्धीने वाहते, कधीतरी एखाद्या अभिषेकाच्या धारेसारखी अत्यंत सजग होऊन वाहते. अशी सगळी कृष्णाची वाणी ऐकून तो अर्जुन इतका सद्गदित झालाय, जणू काही तो कृष्ण रूपात विलीन झालाय. असं मला कुठला अर्जुन आणि कुठला कृष्ण हे मला ओळखू येत नाही. आणि तिथे संजय असं म्हणतो, हृष्यामीच पुनः पुनः. माझ्या अंगावरती रोमांच येत आहेत, मी स्वतःचं भान विसरलोय. आणि जर का कुठला कृष्ण आणि कुठला अर्जुन हे मला जर का विलग करून सांग, असं धृतराष्ट्रा तुम्हाला सांगशील. बघा हे सगळं गीतेत नाहीये, ज्ञानेश्वरीचं अलौकिकत्व मला तुम्हाला सांगायचंय की जर वेगळं करायला सांगशील तर मी तुला काय सांगतो ते ऐक. 2 नद्यांचे 2 प्रवाह वेगळीकडे आले. प्रयाग तीर्थावर आपण बघतो ना की मंदाकिनी नदी आणि गंगा ही जर का एकत्र आले, मला दोन्ही वेगळे कुठले सांग. आणि तिथे जर का तू लवण ठेवलंस, म्हणजे तिथे जर का मिठाचा पान घातलास 2 प्रवाहांना वेगळं, तर मिठालाच पाणी होऊन जायला लागेल रे. त्यामुळे तू जर का मला कृष्णार्जुनांचं वेगळेपण काढायला सांग तर मीच त्यांच्यात विलीन होऊन जाईल. म्हणून हृष्यामीच पुनः पुनः. मला अत्यंत आनंद होतोय, आनंदाने रोमहर्षक अशी माझी मनाची अवस्था झाली आहे. बघा संजय गीता ऐकून त्याच्या विचारसरणीचा तो जो 18 अध्यायांचा तो कुठच्या कुठे जाऊन बसला होता. धृतराष्ट्र तसाही आंधळा होता, असाही आंधळा होता. पण हे सगळं केव्हा कळतं? धृतराष्ट्र कसा वागलाय, त्याचं व्यक्तिमत्व, संजयाचं व्यक्तिमत्व, अर्जुनाचं व्यक्तिमत्व हे आपल्याला उभं राहतं जेव्हा आपण ज्ञानेश्वरीकडे येतो तेव्हा. गीता इतकं सगळं बोलू शकत नाही हो, मर्यादा आहे.
त्या धर्मक्षेत्रावरती गीता सांगितली गेली. व्यक्तिमत्व उभी करायला तिथे काही सवड नव्हती कृष्णाला, पण ती ज्ञानेश्वरांनी केली. हे तिचं अलौकिकत्व आहे. आता तिसरा गीतेचा श्रवण करणारा तिसरा कोण आहे? प्रत्यक्ष अर्जुन. आता माऊलींच्या अर्जुनाकडे येते म्हणजे मी. सीदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती. अरे बाबा, माझं तोंडाला कोरड पडली, माझी गात्र थरथरायला लागली, अशा सगळ्या विमनस्क अशा अवस्थेमध्ये अर्जुन होता. आणि कधी? गीतेच्या सुरुवातीला. आता आपण त्याचा गीता सांगून झाल्याचा परिणाम बघतोय ना. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात् मयाच्युत स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनम तव. बास, संपलं. तू म्हणशील ते मी करेन, करिष्ये वचनम तव. म्हणजे हा जो थरथरणारा, पाय लटलट कापणारा, गांडीव धनुष्य फेकून दिलेला, रथावरनं पदच्युत झालेला असा जो काही अर्जुन आहे दुसऱ्या अध्यायातला, त्याच्या विकसनाची प्रक्रिया इतकी मोठी झाली. तो म्हणतो करिष्ये वचनम तव. मी आता तू म्हणशील ते करेन. लक्षात घ्या, जो जे वांछील तो ते लाहो असं म्हणताना कृष्णाने काही त्याच्या वतीने युद्ध करून टाकलं नाही. तुलाच करायचंय सगळं, तुलाच गांडीव उचलावं लागणार आहे. त्यामुळे विचाराच्या विकसनाची प्रक्रिया आणि त्यानुसार कृती, त्या विचाराची म्हणजे कृतीत ते परिवर्तित होणे सगळं आपल्याला करायचंय. कोणीही आपल्यासाठी हरीचा लाल येऊन ते करणार नाहीये. पण ते कसं करावं याच्यासाठी आपले विचार प्रगल्भ व्हायला हवेत. आता इथे तर ज्ञानेश्वरी इतकी अलौकिक काही बोलून गेली की थक्कच होतो आपण. पार्थाची स्थिती हे जेव्हा तो सांगतोय ना की करिष्ये वचनम तव, याच्या खालच्या ओव्या वाचून बघा. 18वा अध्याय साधारण 1300, खूप मोठा अध्याय आहे, साधारण 1300-1400च्या मधल्या ओव्या आहेत. आता पार्थाची म्हणजे अर्जुनाची स्थिती अशी झाली की नाही, आता मात्र माझे नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला. नुसता मोह नष्ट झाला नाही, मला मागच्या स्मृती पुन्हा प्राप्त झाल्या. स्मृतिर्लब्धा. मी कोण होतो, माझा स्वधर्म काय होता. म्हणजे दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन कृष्णाला असंही सांगतोय की मी भगवी वस्त्र घालून निघालो, संन्यास घेतो. त्याला त्याच्या स्मृतींचा विसर पडला होता की मी क्षत्रिय आहे. अधर्माविरुद्ध युद्ध करणं आणि धर्माची प्रस्थापना करणं हे माझं कर्तव्य आहे, हे तो विसरला होता. तो 18व्या अध्यायात आता सांगतो स्मृतिर्लब्धा. माझ्या गतस्मृती मला परत आल्या. कारण कसं होतं, अहो मोह आपला सुद्धा पटकन कधीतरी जातो. नको मला साड्या, अहो लगेच सेल लागला की स्मृतिर्लब्धा होतं ना आपलं, कुठे जातोच की परत. आणि मी तुमच्यासारखीच आहे, काही वेगळं नाही आहे. त्या स्थितोस्मी गतसंदेह, त्या विचारावरती स्थित होणं आणि कायम त्या विचाराची पाठराखण करणं. आपण ठरवलेल्या गोष्टी लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या विसरल्या जातात. कारण आपण सामान्य माणसं, कोणीही आपण त्याच्यापेक्षा वेगळे नाही. हे असामान्य माणसं, हे का वाचायचं, हे अपूर्वाई का वाचायची. कारण ह्या असामान्य माणसांकडे बघून आपल्याला आपली शिखर किती दूर आहेत ह्याचा तरी अंदाज येतो. आता मला माहिती आहे, मी येते त्या विषयाकडे, पण मला माहिती आहे की आमचा एक समूह आहे आणि आम्ही सह्याद्रीमध्ये ट्रेकिंग करतो. आनंदाची गोष्ट आज सांगण्यासारखी आहे की आम्ही दर अंगारकीला ट्रेकिंग करतो. म्हणजे प्रत्येक गडावर कुठे ना कुठेतरी गणपतीचं देऊळ आहे. साधारण श्री गणेशा केला जातो, छोटीशी घुमटी बांधून का होईना पण गणपती आहे. अशा गणपतीची पूजा किंवा त्याला पाण्याने निदान स्नान घालणं हे फक्त 4 महिन्यात पावसात होतं तेवढंच होतं. बाकी काही त्याला त्याच्या बिचाऱ्याच्या बाजूला सगळं गवतच रान उगवलेलं असतं. कारण ते रानावनातले कुठले तरी गणपती आहेत. आम्ही मुद्दाम ते गणपती शोधून काढतो आणि ट्रेकिंगला जातो वगैरे. जाऊ दे, त्याच्यात मी जात नाही. सांगण्याचा उद्देश असा की सह्याद्रीची शिखरं ही 3-4.5 हजार फुटाची आहेत. आणि जेव्हा एव्हरेस्ट मी बघते तेव्हा मला कळतं की माझी या जन्मातली तर झेप इतकी नाहीच आहे. माहिती आहे मला 29,000 फुटावर कशी जाऊ शकेन मी साधी सह्याद्रीत फिरताना सुद्धा धाप लागते. पण मला माहिती असायला काय हरकत आहे की 29,000 फुटावर जगातलं सर्वोच्च शिखर आहे. ह्या ज्या ओव्या आहेत ना,
ह्यात आपल्याला आपले सर्वोच्च विचार दाखवणारे आहेत. मग मला काय म्हणायचंय, असं ज्ञानेश्वरीकडे बघता येत नाही की हे इतके आदर्शवादी दृष्टिकोन आहेत ना, आपण कुठे असं वागू शकतो असं कृपया म्हणू नका. आपण रोज एक पाऊल पुढे टाकू शकतो की नाही, ठीक आहे ना, तेवढंच. शेवटी हळूहळू का होईना एक पाऊल पुढे टाकणारा ससाच जिंकला होता, कासवच जिंकलं होतं. त्यामुळे आपण असू संथ गतीने जाणारे, पण जिंकू हे नक्की. कधी ना कधीतरी ह्या शिखरापर्यंत मी पोहोचेन, किती का जन्म जाईना, माझा विश्वास आहे. या उद्देशाने आपण ह्याच्याकडे बघायला हवं. इतक्या आदर्शवादी कल्पना आहेत आणि आपण करू शकत नाही, कृपया ह्या ग्रंथांकडे असं बघू नका. असो, तर मी सांगत असं होते की अर्जुनाच्या मनपटलावरती काय परिणाम झाले होते. अर्जुन म्हणतोय समुद्राचा मेघू. बघा, मी ओवी शांतपणे वाचते, थोडस ओवी शांतपणे वाचल्याने आपल्याला, आपण सगळे मराठी भाषक आहोत, आपल्याला कळतेच ती ओवी. एकदा नाही कळलं तर दुसऱ्यांदा वाचूया, पण कळते. ज्ञानेश्वरी कळत नाही असं म्हणू नका, ती कृपा करते आपल्याला. माझ्या सासूबाईंनी मला एक गोष्ट सांगितली की ती, तिला शरण जा, ती कृपा करेल तुझ्यावर. लोक कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं. आपण तिला तशी हाकच मारत नाही. द्रौपदीने जी हाक मारली कृष्णाला की आता माझं शील सुद्धा हरण होत आहे, तू ये, तिच्यासारखी हाक तर मारून बघा या ग्रंथाला, तो येईल ना, माऊली येतील ना तुमची मदत करायला. असो, तर माऊली असं म्हणतायत, म्हणजे माऊलींचा अर्जुन असं म्हणतोय, समुद्राचा मेघू उपयोगे कयावनी चांगू, तैसा पार्थी आजी लागू आहे दये. हे संजय म्हणतोय. संजय असं सांगतोय, करिष्ये वचनम तव असं जो म्हणतोय ना अर्जुन, त्याची स्थिती काय झाली माहितीये का दुर्योधना? विचार कर की समुद्राचा मेघू म्हणजे समुद्रातूनच आपल्याला सगळं जलचक्र माहितीये, समुद्राच्याच पाण्याची वाफ होते आणि मेघ निर्माण होतो ना. तसा हे जे, हा जो अर्जुन आहे ना, हे सगळं ह्या कृष्णाचं बाय प्रॉडक्ट आहे. पूर्णपणे कृष्णाने घडवलंय त्याला. पण आज मला तो कृष्णापेक्षा वरचढ वाटतो. का सांग? तसाही समुद्राचा काय उपयोग, खाऱ्या पाण्याचा, पाणी देणारे मेघच. त्यामुळे कृष्णापेक्षा मला तो वरचढ वाटतोय. किती अलौकिक आहे हे. दुसरं उदाहरण, कनकत्व दीक्षा गुरु लोहा परिसु होय किरू, परी जगा पोसे त्या व्यवहारो त्याची जाणे. अहो, परीस घेऊन त्या लोखंडाचं सोनं होते, मान्य आहे, म्हणजे ते तरी कुणी बघितलंय. पण जगाला पोचण्याचा व्यवहार हे सोनच करणार आहे. तसं जगाला आता जे काही हे जे धर्म अधर्माचा हा जो खेळ सगळा चाललाय, त्याचा निवाडा अर्जुन करणार आहे. कृष्णाचं बाय प्रॉडक्ट असलं अर्जुन हे, तरी अर्जुनच आता सगळ्याचा त्राता आहे असं मला वाटतंय. असा अर्जुन मला दिसतोय. आत्ता ह्या क्षणी मोह नष्ट झालेला अर्जुन हा किती विचारांच्या विकसनाच्या प्रक्रियेचा कळसाध्यायावरती होता याचा विचार करा. 18वा अध्याय तसाही कळसाध्यायच म्हणतात त्याला. आणि आता माऊली पण पुन्हा इथे येतं. माऊली म्हणतात की आता तुम्हाला असं वाटेल, म्हणजे तुम्हाला, मला, श्रोत्यांना, माऊलींना मी कधी कधी म्हणते, अहो तुमच्या इतक्या विचारांपर्यंत आम्ही नाहीच पोचत, खरंच खूप दूर आहेत शिखरं आमची, तुम्ही सांगता म्हणून आम्ही थोडी पायवाट तरी चालतो. माऊली म्हणतात, आणि पुत्रे सर्व गुणी जिणावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळा आली. आता जर का असं म्हणाल तुम्ही, हा कृष्णापेक्षा अर्जुन वरचढ झाला, म्हणजे बापापेक्षा लेकराचं कौतुक जास्त की काय? म्हणजे बापाचा काही उपमर्द करतोय की काय मी, असं तुम्हाला वाटू शकतं. पण जर का लेक सवाई झाला तर त्याचा बापाला आनंदच होतो, नक्कीच होतो, त्याचा अपमान नाही होत. बापाच्या वर्तन जर का लेकाने काही पराक्रम करून दाखवला तर बापाला आनंददायी आणि अभिमानास्पद असतं ते. तसा हा जरी लेकरू असला कृष्णाचं, तरी कृष्णाला अभिमानास्पद असा त्याचा प्रवास, आता विचारांच्या प्रक्रियेचा प्रवास असा झालाय. अतिशय सुंदर अशी जोडणी तिथे माऊली करतात.
अशी सगळी ना स्थिती तुम्ही विचार करा. हे सगळं आपण का वाचतोय, का मनात येत आहे? कारण ना ही सगळी स्थिती आपली सुद्धा होतीये ना. केवढा गोंधळ होता हो आमच्या मुंबईत मतदान करताना. ह्याला देऊ, त्याला देऊ, का नकोच देऊ, का नोटा, का काय, कुठला हा उमेदवार, अपक्ष किती काय. म्हणजे इथपासूनच सुरुवात होते. निर्णयावर येणं, ठाम होणं, हे इतक्या राजकीय परिवर्तुळाचंच होतं असं नाही काही. असं नाही, मला तर उद्या कुठची भाजी करू याचा सुद्धा निर्णय करताना काय करायचं, ह्याला हे आवडत होतं की नाही. एका निर्णयावर येणं याची प्रक्रिया प्रत्येकासाठी वेगळी आहे आणि ती चुकीची नाही आहे. मी माऊलींना कधीतरी म्हणते की आम्हाला काही रोज रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं आपल्या कवींनी म्हणून ठेवलं. आता तुमची माझी जी युद्ध आहेत ती काही धर्मक्षेत्र कुरुक्षेत्रावरती नाही आहेत, पण आपला परिघच छोटा आहे आणि आपल्या परिघामध्ये भाजी कुठली करू हे पण युद्धासारखं कठीणच प्रश्न आहे. छोटा परिघ, आम्ही सामान्य माणसं. पण प्रत्येक सामान्य माणसाच्या छोट्यातल्या छोट्या प्रश्नाला उत्तर देण्याचं सामर्थ्य हिच्यात आहे. कारण तुमच्या बुद्धीच्या विचारांच्या विकसनाची ती प्रक्रिया कुठच्या कुठे नेऊन ठेवते. हा, तुम्ही धृतराष्ट्रासारखे डोळे बंद केलेत तर तुमचा धृतराष्ट्रच राहणार आहे. तेवढे तर आपण वेडे नाहीच हो. आज या सभागृहात आपण बसलोय, नक्कीच सुज्ञ आहोत, नक्कीच विचक्षण आहोत, मीमांसक आहोत. आपल्याला जाणून घ्यायचंय काही ना काहीतरी. त्यामुळे ज्ञानेश्वरीकडे तुम्ही कुठच्याही अंगाने बघा. जसा कॅलेडोस्कोप असतो ना काचांचा, त्याचा फिरवत फिरवत ती कुठच्याही बाजूने बघितली तरी तिची नक्षीदारच दिसते ती. तशी ज्ञानेश्वरी कुठच्याही रूपात बघा ती अपूर्व दिसते. फक्त तिचा विचार करताना असं जाता येता असं न करता, एवढं मोठं तत्वज्ञान जर का माऊलींनी इतकं सुगम भाषेत आपल्याकरता आणून ठेवलं तर आपलंही काम असंच आहे की ते बसून मी त्याचं चिंतन करीन. भले मी आज 4च श्लोकांच्या एक 50-60 ओव्या वाचेन, हरकत नाही. ते घोळू देत, ते शब्द मनात घोळू देत. माऊलींना काय सांगायचं ह्याचा दिवसभर मनात कुठेतरी विचार चालत राहू दे. कशाला पोट भरलेलं असतं. कधी कधी असं होतं, हे तत्वज्ञान इतकं कधी कधी जड वाटतं की बास, आता फारच झालं, बास तर बास, ठेवून द्यायचं लगेच. पोट भरलेलं असताना वरती लिंबत जातो का आपण? नाही. तसं आपल्या, आता मी म्हटलं तसं आपले परिघच छोटे आहेत, आपली बुद्धीच छोटी आहे. असं असताना जेवढं आपल्याला कळलंय बास झालं आजच्या दिवसापुरतं, उद्या हो, पण ते झिरपू द्या. ते मनात कुठेतरी आपल्या येत राहू द्या, त्याचं चिंतन चालू राहू दे. किती वेळ? तर अशी अपूर्व, म्हणजे मी तुमची फार हे ताणणार नाही, कारण माझ्या ज्या गुरु आहेत त्यातल्या त्यांनी मला एक गोष्ट सांगितली होती की जगातले सर्वोत्कृष्ट वक्ता आणि श्रोता हे अर्जुन कृष्ण आहेत. कृष्णाला माहिती आहे कुठे थांबायचं, पण त्याच्या एवढे एपिक नाहीच होत, आपण तर सामान्य आहोत. त्यामुळे जो योग्य वेळी थांबायला शिकला तो चांगला वक्ता. कंटाळा म्हणून येऊ द्यायचा नाही श्रोत्याला. ते आलं रे आलं, पुन्हा तेच असं बसलं की लक्षात येतं ना, अरे बापरे कुकर लावायचंय घरी जाऊन, येणारच. कसे आपण बसू एका जागी? माफ करा, मला ही मनोवृत्ती जास्त जवळची आहे, पण ते येणारच. ते सोडून काहीच कर, आधी प्रपंच करावा नेटका मग द्यावे परमार्थ विवेका, हे समर्थांनीही सांगूनच ठेवलं. त्यामुळे प्रपंच तुम्हाला मला कधीच सोडून देणार नाही. जा बाई, ज्ञानेश्वरीवर बोलतेस का, जा ये 4 दिवसांनी, असं होणारच नाहीये. तर ज्ञानेश्वरीचं तत्वज्ञान हा खूप म्हणजे गीतेचं तत्वज्ञान हा सगळ्यात मोठा विषय, जो तुम्हाला मला अद्वैत तत्वज्ञानाची सगळी म्हणजे वेदांपासून उपनिषदांचं मंथन करून जे गीतामृत निर्माण झालं, त्या गीतेपासून त्या तत्वज्ञानाने आपल्याला एका ठिकाणी बांधून ठेवलंय. गीतेच्या तत्वज्ञानाने विचार करा ना, 5000 वर्षापूर्वी गीता निर्माण झाली. एखाद्या ग्रंथाचा काहीतरी उद्देश असतो आणि त्याचा उपसंहार असतो, हे तर आपल्याला सगळ्यांना माहिती. गीता निर्माण होण्याचं कारण काय? कारण असं की अर्जुनाने शस्त्र त्यागलं, ठीक आहे.
उपसंहार काय? अर्जुनाने शस्त्र उचल. आता अर्जुनाने शस्त्र उचलल्यानंतर गीता संपायला हवी होती. झालं, उपसंहार झाला. ज्या कारणासाठी गीता सांगितली गेली ते फळ मिळालं. आता का राहिली 5000 वर्ष गीता? कधी विचार केलाय? डोक्यावर घेऊन नसतो ना आपण तिला, गीता ज्ञानेश्वरीला. का राहिली? कारण तुमच्या माझ्यातलं अर्जुनत्व नाही गेलंय. तुमच्या माझ्यातलं अर्जुनत्व तसंच आहे जे मी आता मगाचपासून सांगते ते. हे करू का ते करू नाही येत आपण निर्णयाला. सारासार विचार कशाला सांगतोय अजूनही आपण? खलत्व गेलेलं नाही, दुर्जनत्व गेलेलं नाही, सारासार विचार करण्याची क्षमता टिकून राहत नाही, एकाग्रता राहत नाही, स्वधर्म कळत नाही. कित्येक कारण आहेत, कित्येक कारण आहेत की ज्यामुळे गीता आणि ज्ञानेश्वरी आपल्या आयुष्यात असलीच पाहिजे. तिचं स्थान अबाधितच असलं पाहिजे. त्यामुळे ती टिकू नये. त्यामुळे आणि दुसरी गोष्ट अशी की गीता ही त्या एका अर्जुनासाठी नव्हतीच. ती युगधर्म सांगणारी अशी एक कथा आहे. मग ते कुठचं का युग असे ना, या 21व्या शतकात तर तिची फारच गरज आहे असं मला वाटतं. कारण मानसिक दृष्ट्या सुद्धा आपण इतके खचून जातो कधीतरी. त्यामुळे गीतेचा ज्ञानेश्वरीचा आधार हा आपल्याला खूपच. आता गीतेचं तत्वज्ञान हे अद्वैत तत्वज्ञान आणि माऊलींचं सगळं शास्त्रकारा ते वाटप पुसतून जे शास्त्रकारांनी म्हणजे जे आद्य शंकराचार्यांनी सांगितलं त्या तत्वज्ञानात सगळा शास्त्रार्थ मांडणं, गीता मांडणं हे सगळं अलौकिक काम माऊलींनी मराठी भाषेत केलं. माऊलींच्या किती बोलावं तितकं कमी ह्याच्याबद्दल. आता तो माझा तो एकमेव विषय नाही आता. पण माऊलींचं जे ते सुगम कसं होतं, तत्वज्ञान म्हटलं कीच आपल्याला वाटतं अरे बापरे ठेव उद्या बघूया हवं आहे, असं नाहीये ना ते. कारण ते जर का कळलं तर आपला आयुष्याचा प्रवास सोपा होणार आहे. मला माझ्या गुरुजींनी एक गोष्ट सांगितली होती. तत्वज्ञानातलं जे ज्ञान आहे, हे ग्रंथातलं जे ज्ञान आहे ते कधी कळावं माणसाला? रिटायर झाल्यावर बघतो. आत्ता नाही, आत्ता वेळ कुठे आहे? रिटायरमेंट नंतर बघू. चूक नाहीये हा, ते चूक नाहीये. पण गुरुजी मला माझे असं म्हणाले की ज्ञानेश्वरी ज्या वयात सांगितली गेली त्या वयात निदान ग्रंथ आपल्या घरी तरी असावा. 16 वर्षाचे होते हो माऊली. पुण्यातल्या एका श्रोत्याने मला सांगितलं होतं वयाच्या मानाने बरी लिहिली आहे. अहो तुमचे 16चे किती अध्याय झाले बघा. बरी लिहिली आहे. तर सांगण्याचा मुद्दा असा, आपण समजा युरोपात गेलोय, आपली मराठी तिकडे कळत नाही, इंग्रजी येत असून उपयोग नाही. युरोपात काही इंग्रजी बोलली जात नाही, त्यांच्या प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. मग मला 15 दिवसाच्या प्रवासात क ख ग घ अशा 4 ठिकाणी जायचंय. यात सुद्धा मला माझे गुरुजी आठवतात. अबकड म्हणायचं नाही म्हणाले. का? ते ABCDचं भाषांतर. मराठी माध्यमाच्या तुकड्यांना अबकड का म्हणतात, क ख ग घ का नाही म्हणत? खरी गोष्ट आहे ना. मराठी पहिली अ, पहिली ब, पहिली क, पहिली ड का? ABCDचं मराठीकरण नाही. आपली वर्णमाला काय कमी आहे? बरं असो. तर क ख ग घ या 4 ठिकाणी आपल्याला जायचं आहे. मला तिथली भाषा येत नाही, त्यांना माझी भाषा कळत नाही. मग ते 4 ठिकाणी जाण्यासाठी मी काय करते तर मेट्रोचे मॅप्स किंवा रोड मॅप्स, नकाशे, जी पुस्तकं मिळतात ती ट्रॅव्हल गाईड्स, हे सगळं मी घेते आणि अपासून ब ला जाते. ब म्हणजे क ख कडून ग ला, ग कडून ड ला, अशी मी जाते, प्रवास करते. आता हे जे मला ट्रॅव्हल गाईड घ्यायचं आहे, हे जे मला नकाशाचं पुस्तक घ्यायचं आहे, आता आपल्याकडे गुगलवर असतं ते सोडा, पण त्याच्या आधीच्या जमान्याचं, तर ते मी केव्हा घेईन? आल्या घेईन की निघता घेईन? आल्या घेईन ना. ही आपली ट्रॅव्हल गाईड्स आहे, ती लवकरात लवकर हातात पडायला हवी. म्हणजे ज्या माणसाला काहीतरी डेस्टिनेशन आहे, क ख ग घ पर्यंत जायचंच आहे या जन्मात,
नक्की जायचंय. डेस्टिनेशन नसेल, काही प्राप्तव्यच काही समोर ठेवलेलं नसेल. मी माझ्या मुलाला नेहमी एक उदाहरण देते की तो फुटबॉल प्रेमी, फुटबॉलची मॅच चालू आहे हा, 2 टीम्स फार उत्साहाने खेळतायत, चिअरअप करतायत लोक, त्याचा वर्ल्ड कप सुरू आहे फुटबॉलचा, आणि अचानक एका क्षणी विचार करा दोन्ही बाजूचे गोलपोस्ट काढून घेतले तरी ते खेळत आहेत. हा बघासला, अरे तुम्हाला गोलच नाहीये का आयुष्यात? काय कामाचं काय करताय? ते फक्त धावाधावी करताय. गोलपोस्ट असायला हवं ना फुटबॉलमध्ये. मी परत तेच सांगते, भले माझं ध्येय छोटस असेल, मला सह्याद्रीतच हिंडायचं हरकत नाहीये, पण माझं ध्येय म्हणून काहीतरी समोर असायला हवं. आणि जर काही ध्येय असेल, मला क ख ग घ असा प्रवास करायचा असेल, तर लवकरात लवकर माझी ट्रॅव्हल गाईड माझ्या हातात आली पाहिजे. तशी गीता ज्ञानेश्वरी तुमच्या माझ्या हातात आली पाहिजे. आणि म्हणून ज्ञान जे काही आहे, सनातन ज्ञान जे आहे, जे वेद उपनिषदांच्या पासून आलेलं ज्ञान आहे, ते इतकं सोपं, यापेक्षा सोपं काही असूच शकत नाही. इतकं सोपं ज्ञान ज्ञानेश्वरीच्या रूपाने तुमच्या माझ्या हातात आलंय. ते हातात नुसतं येऊन उपयोग नाही. हा जो विचारांच्या विकसनाचा जो क्रम मी सांगते, तो आपण करूया, लवकरात लवकर करूया. माऊली चितविलास सांगतात. माऊली मागच्या सगळ्या शास्त्रकारांच्या पेक्षा कित्येक पावलं पुढे जातात. ही अपूर्वता आहे ज्ञानेश्वरीची. त्याच्याबद्दल थोडंसं बोलून मी थांबीन. हे जग, माऊलींचा एक साधा सिद्धांत बघा की आपल्याला किती पटतं. ब्रह्म सत्य जगत मिथ्या, या विचारांवरती सगळं जग काम करत असताना सगळं काही मिथ्या वाटू लागणं, त्या मिथ्याचा अर्थ तसा घ्यायचाच नाहीये, पण असार वाटू लागणं आणि केवळ ब्रह्म हेच एकमेव सत्य असा विचार करत सगळी जी काही घडी आहे आयुष्याची ती बिघडणं, असा एक समाज त्यावेळेला दिसत होता. माऊली असं म्हणतात की जर जगदीश्वर खरा असेल, जर जगदीश्वर खरा असेल, जर ब्रह्म खरं असेल, तर ब्रह्माचा संकल्प असलेलं जग कोणी निर्माण केलं? ब्रह्म संकल्पच झाला ना, आणि जगाची निर्मिती झाली. मग जर ब्रह्म खरं असेल, तर त्याने संकल्प केलेलं जग हे खोटं कसं असेल? जर जगदीश्वर खरा असेल, तर जग खोटं कसं असेल? माऊली असं सांगतात, ओवी नीट ऐका, ती स्वतःच तुम्हाला सगळं सांगून जाईल. सुवर्णाचे मणी केले, बघा हा, सुवर्णाचे मणी केले, ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सबाई अभ्यंतरी. धरणाराही मीच आहे आणि निर्माण झालेले मणी हा पण माझाच आविष्कार आहे. मी आणि जग वेगळं नाही. तो धागा पण सोन्याचाच आहे, ते मणी पण सोन्याचेच आहेत, त्या मण्यांना मीच धरलंय. मी सोडून दिलं तर सगळं सुटणार आहे. पण म्हणजे दृश्य दिसणारे कसं आहे, तो धागा आतला दिसत नाही ना, मण्याच्या आतला. जरी मी दृश्य स्वरूपात तुमच्या समोर नसलो, फक्त ते मणी म्हणजे हा सगळा चैतन्याचा विलास जो काही आहे तो आपल्याला जो दिसतोय, त्याच्या अंतरंगात त्याला धाग्यातनं गुंफणारा मी आहे. म्हणून उदाहरण, माऊली उदाहरणांशिवाय बोलतच नाही. म्हणून वन्नी आणि ज्वाळ दोन्ही वन्नीची केवळ, वन्नी आणि ज्वाळ वन्नीची केवळ, तेवी मी गा सकळ संबंध व्हावं. तसा माझा संबंध आहे, तसा जग आणि जगदीश्वराचा संबंध आहे, हे खोटं नाही. तैसे विश्व येणे नावे, मीची पै आगवे, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. फार सुंदर, फार सुंदर. अपूर्वतेच्या किती ओळ्या सांगू आता मी. माऊली असं म्हणतात की चंद्र बघण्यासाठी, बघा मूळ सिद्धांत काय की ब्रह्म, आपण फार सामान्य लोक आहोत, पुन्हा पुन्हा मी तेच म्हणते, ते जाणून घेणं
हे सुद्धा हे म्हणताही येणार नाही आपल्याला, इतकी आपण सामान्य आहोत. मग हा जगाचा पसारा दूर सारा, त्याच्याकडे दृष्टी तुमची कमी करा, असं सगळं, हे सगळं मागे सारा, हे सगळं मिथ्या आहे ते सोडून द्या. माऊली म्हणतात, घेई चंद्रबिंब सोलावे न लगे जेवी. अहो, चंद्र बघण्यासाठी चंद्राच्या कला सोलाव्या लागत नाही. हा पसारा जो आहे तो बाजूला सारावा लागत नाही. याच्यातच मी आहे, चंद्राच्या कलांमध्येच चंद्र आहे. लक्षात येतोय का? चंद्राच्या कला बाजूला सारल्या तर चंद्र कसा दिसेल? आलं का लक्षात? तसा हे जग आणि जगदीश्वर जाणण्यासाठी काहीही सत्य, काही ह्याच्यातच सुवर्णाचे मणी आणि सुवर्णाचा तंतू जसा त्याच्यातनं जातो. तंतू पाहण्यासाठी बऱ्याच ओव्या आहेत त्याच्याबद्दल. 14वा अध्याय काढून बघा. तंतू बघायचंय मला. समजा ह्या साडीत कुठले तंतू आहेत, सिल्कचे किती आहेत आणि कॉटनचे किती आहेत, हे मला बघूनही कळतंय. त्याच्यासाठी पट उकलावा लागत नाही. म्हणजे सगळी साडी सोडवली आणि मग मला तंतू दिसला, असं होईल का? हे तंतूनीच बनलंय. माती बघण्यासाठी घट फोडावा लागत नाही. जे मूल तत्व आहे ते बघण्यासाठी त्याच्या आविष्कारात तेच आहे. त्यामुळे जे जग म्हणून नटलाय त्याच्या मूल तत्वामध्ये जगदीश्वरच आहे नटलेला. तो फोडता कशाला घट? मातीच बघायची ना तुम्हाला, ती त्याच्यातच आहे. पट, पट म्हणजे वस्त्र, उकलता कशाला? तंतू बघण्यासाठी. ते तंतूंच बनलंय. म्हणजे मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी. पटाचं मूळ स्वरूप तंतू आहे, घटाचं मूळ स्वरूप माती आहे. त्या मूळ स्वरूपाकडे जाण्यासाठी जे नामरूपात्मक बंध, म्हणजे ह्याला पट म्हटलं गेलं, साडी म्हटलं गेलं, कुर्ता म्हटलं गेलं, त्याला नामरूप वेगळं वेगळं आलं. काही लाल आलं, काही निळं आलं, रंग वेगळे आले, त्याचे गुणधर्म वेगळे आले. काही सिल्कचं आलं, काही कॉटनचं आलं. जे काही आहे वेगळ्या वेगळ्या रूपामध्ये तो तंतू नटला. पण मग तो तंतू बघण्यासाठी हा पट सोडवायची गरज नाही. असा जगत म्हणून माऊलींच्या आरतीत आपण म्हणतो ना, विश्व ब्रह्मची ठेले, विश्व ब्रह्मची ठेले. माऊलींची थोरवी, माऊलींच्या ज्ञानेश्वरीची थोरवी अपूर्वता अशी की या नामरूपात्मक जगाचा आणि विश्वाचा अन्योन्य संबंध माऊलींनी आपल्या समोर ठेवलाय. खूप वेगळं आहे. याला माऊलींनी चित विलासवाद म्हटलं. चित शक्तीचा विलास. जर का त्या ब्रह्मस्वरूपाचं वर्णन सच्चित आनंद असं केलं असेल तर त्याच सच्चित आनंदाचा विलास म्हणजे हा चित विलासवाद आहे. इतका सुंदर जगदीश्वराचा संबंध माऊलींनी आपल्या समोर ठेवला की आपल्याला वाटतं की नाही, म्हणजे तहानलेल्याला पाणी द्यावं आणि भुकेलेल्याला अन्न द्यावं. कुणीही समोर याचक आलाय, कुणालाही काही गरज, हाच तर सत्कर्मी रती वाढवचा अर्थ आहे ना. नाहीतर आपण म्हणून चल रे बाबा, हे त्या जगदीश्वराचा संबंध आपल्याला काही कळलाच नाही ना, तर हाकलूनच देऊ आपण आलेल्या याचकाला. नाही, त्याच्यातही तेच आहे. एखाद्या याचकाने माझ्याकडे पाणी मागितलं तर सगळी कामं बाजूला सरून मला ते करायला हवं. असा जगदीश्वराचा तुमच्या माझ्यातलं चैतन्य तत्व वेगळं नाही, असा संबंध माऊलींनी. आणि उदाहरणं तर किती द्यावीत की उदकी मी रसू. मगाशी आपण बघितलं तसं की गोडी दाखवता येत नाही. उदकी मी रसू म्हणजे पृथ्वी जल अग्नी वायू आकाश ह्या पंचमहाभूतात मी कसा आहे, तर उदकी मी रसू पवनी स्पर्शू. बघा, शशी सूर्य जो प्रकाशू तो मीच जाण. म्हणजे पंचतन्मात्रा ज्या आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, पंचमहाभूतांच्या पंचतन्मात्रा, ह्याच्यात मीच तर आहे. याच्यापासूनच जग निर्माण झालं. शशी सूर्य जो प्रकाशू तो मीच जाण. 14वा अध्याय काढून बघा. तैसाची नैसर्गिक शुद्धू पृथ्वीच्या ठाई गंधू. पहिला पाऊस पडल्यानंतर जो काही वास, आपण सुगंध जो घेतो, ती अनुभूतीच आहे ना, घेऊनच बघावी. कसं आहे सांगता येणार नाही. ती साक्षात सच्चिदानंदाची अनुभूती आहे. गगनी मी शब्दू वेदी प्रणवू
प्रणव साक्षात मी आहे, प्रणवाचा उच्चार म्हणजे साक्षात मी आहे. अशा पंचतन्मात्रांमध्ये, अशा पंचमहाभूतांच्या या सगळ्या विश्वामध्ये मी नटलोय. स्थूल रूपाने मी दिसेन न दिसेन, पण त्या सूक्ष्म रूपाने जो आहे तो तुम्हाला जाणवण्याशिवाय राहणार नाही. माऊली म्हणतात की उदाहरण एक खूप छान दिलंय की उसाचं मोठी काडी घेतली आणि तिला छोटे 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 तुकडे केले. मोठा ऊस सुद्धा चावून खायचा प्रयत्न केला तर जी गोडी आहे ती त्या छोट्या तुकड्यात आहे की नाही उसाच्या. गोडी बदलली नाहीये. कारण काय? कारण त्याच्यातलं चैतन्य तत्व तिथे आहे. त्याची लांबी रुंदी काही का असे ना, क्षर आणि अक्षर याचा विचार करताना माऊलींनी हे उदाहरण दिलंय की जे क्षररूप आहे त्याला मर्यादा आहे, त्याला तोडता येईल त्या उसासारखं, त्याला कमी जास्त करता येईल. पण अक्षर रूप जो आहे, ते अक्षर जे आहे, ती गोडीच्या रूपात जे आहे ते सगळं मी आहे. असो, मगाशी मी जे म्हटलं की परिणामवादापासून मी सुरुवात करते, परिणामवादाशी आणून एक छान वर्तुळ पूर्ण करण्याचा प्रयत्न करते, ते सांगून मी आपली रजा घेईन. 8 वाजले. कारण मला असं म्हणायचंय की गीतेच्या अनेक पावलं पुढे जाते ज्ञानेश्वरी. हे आपलं सद्भाग्य आहे. ज्याला संस्कृत येत नाही त्याचं सद्भाग्य आहे की हे ज्ञान, हे कळून घेण्यासाठी एक अलौकिक ग्रंथ, म्हणजे केवळ आपली मराठी ही ज्ञानभाषा झाली, तिला अभिजात मराठीचा दर्जा मिळाला, याबद्दल आनंद तर आहेच हो. पण ते अभिजातत्व ज्याच्यात दडलेलं आहे ना, तो ग्रंथ आपण बघितलाच पाहिजे. नुसत्या अभिजाततेच्या अभिमानात राहून चालणार नाही. त्याच्यासाठी आपण काहीतरी आपलं योगदान दिलं पाहिजे. तर आपण सुरुवात केली होती ओम नमोजी अध्यायापासून. आता मी शेवटच्या अध्यायाकडे पुन्हा एकदा येते आणि तो सगळा प्रवास अंतिम टप्प्याकडे नेते. शेवटी इतकं सगळं सांगितल्यानंतर गीतेतला कृष्ण, आता आपण मुलांना म्हणतो की आता तुला शेवटचं सांगते, हे शेवटचं आहे, ह्याच्यानंतर काही बोलणार नाही, असा तो कृष्ण, गीतेतला कृष्ण. मला ज्ञानेश्वरी 100 पावलं पुढे गेले हे तुम्हाला सांगायचंय, पण गीतेतला कृष्ण मी तुलना करत नाहीये. कृपया असं म्हणूच नका की मी काही, अहो गीता आहे म्हणून तर ज्ञानेश्वरीचा जन्म आहे, त्यामुळे ती तर अलौकिक आहेच आहे. फक्त आपल्या माझ्यासारख्यांना ज्यांना ती कळत नाही ना, त्यांना ती समजून घेण्यासाठी ज्ञानेश्वरीचा आधार आहे, खूप मोठा आधार आहे. तर कृष्ण आता शेवटचं सांगतोय की सर्व धर्मान परित्यज्य मामैक शरणं व्रज. आता हे बाकीचं सगळं सोडून दे आणि मला शरण ये. हा 18वा अध्यायातला त्याचा, म्हणजे आता जे आपण म्हटलं तर मी शेवटचं सांगते तुला, हे शेवटचं सांगणं आहे. जवळजवळ अशा आविर्भावात कृष्ण सांगतोय. असं म्हणून गीता थांबते. इथे गीता थांबते. ज्ञानेश्वरी याच्यानंतर खूप बोलते, खूप. आणि तिथे माऊली पण त्या ज्ञानेश्वरीची अपूर्वाई जाणवायला लागते. जे मी मगाशी म्हटलं की काष्ठातून वन्नी प्रकटला तरी त्याला काष्ठात पुन्हा जाता येणार नाही, किंवा ताकातून लोणी निर्माण झालं की त्याला पुन्हा ताकात जाता येणार नाही. तसा तू माझ्यात आलास, मामैक शरणं व्रज, मला शरण ये, की तुझे मागचे सगळे जे पाप पुण्याच्या संकल्पना आहेत ते सगळं मी बघतो. योगक्षेमं वहाम्यहम, अशी प्रतिज्ञाच जवळजवळ तो करतोय. मी सगळं तुझं बघेन, माझ्याकडे ये. तुला मागचे दरवाजे, मगाशी मी म्हटलं ना परिणामवाद, तुला मागे जायचे दरवाजेच बंद होते. अहो, एक 500 रुपयाच्या नोटेवरती असतं की मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूँ, आणि त्याच्या खाली RBI गव्हर्नरचे त्या सहीने सांगितलेलं वाक्य इतकं महत्वाचं आहे की आपण तो कागद टाकत नाही कचऱ्यात. मग हे तर योगक्षेमं वहाम्यहम, ही कृष्णाची सही करून दिलेलं वाक्य आहे. मला शरण ये, तुझं सगळं मी बघतो.
का नाही विश्वास बसत याच्यावर? मी बघतोय, बघा विचार करून. किती लक्ष असतं ना आपलं. नोट आहे 500ची, तो साधा कागद नाहीये, कारण त्याच्यावरती मोहर उमटली आहे. कोणाची? रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची. ती चलनी नोट आहे, त्याला मोल आहे, मूल्य आहे. मग ह्या सहीचं मूल्य किती? योगक्षेमं वहाम्यहं या शब्दांचं मूल्य किती? असो, तर असा तो परिणामवाद तो सांगतो पुन्हा एकदा की आता तू माझ्याकडे आलास तर तुला मागे जायचं सगळं, तुझं सगळं मी बघतो. इतकं सगळं सांगून सुद्धा बघा, इथे गीता थांबते. इतकं सगळं सांगून सुद्धा मी अगदी अंतिम टप्प्याकडे येते आता. ज्ञानेश्वरी माऊली आपल्याशी अजून काही बोलतात. माऊलींचा कृष्ण माऊलींच्या अर्जुनाला विचारतो की आता तरी तुला हे सगळं कळलं का मी काय सांगितलं ते? सगळ्या ओव्या त्याच्यात आहेत, 18व्या अध्यायातच बघा आतापासून. मी तुला ज्ञान सांगितलं, विज्ञान सांगितलं, क्षेत्रज्ञ सांगितलं, स्वधर्म सांगितला, कर्म सांगितलं, अकर्म सांगितलं, फळाची अपेक्षा न करता कर्म कसं, किती किती काय काय सांगितलं. आता तरी तुला कळलं का? तरीही ज्ञानेश्वरीतला जो अर्जुन आहे त्याचा चेहरा सचिंत होता. काय कळलं नाही. म्हणजे आपण ना, म्हणजे खरंच माऊलींचं माऊली पण किती आहे ते बघा. की आईला कळतं की नाही की अरे एवढं सगळं सांगितलं तरी हा अजून असाच बसलाय, कसं कळायचं याला? नाही का कळलं अजून तुला? मग ती आई काय करते? तेच इथे माऊलींचा कृष्ण माऊलींच्या अर्जुनाशी करतो. बघा मी त्या ओव्या वाचते. मग सावळा सकल, मग म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तुला अजूनही नाही का कळलं? बरं, मग आता काय करायचं? मग सावळा सकंकडून बाहू पसरवणी दक्षिण, त्याच्या हातामध्ये सुवर्णाचं कंकण झळाळतंय, असा उजवा बाहू त्याने पसरला. कोणी? कृष्णाने. मग सावळा सकंकडू बाहू पसरवणी दक्षिणू आलिंगिला स्वशरणो भक्तराज तो, त्या भक्तराज अर्जुनाला एक कडकडून मिठी मारली. ऐसे जे काही एक बोला बुद्धीसी अटक, आजपर्यंत जे काही बोललो आणि जे काही बुद्धी तिथून तिथे गेलं त्याला अटकाव करणारं जे काही होतं, ज्याच्यामुळे ह्याला अजूनही कळलं नाही, कुठेतरी काहीतरी न्यून राहिलं, कुठेतरी काहीतरी कमतरता राहिली, बोलून सगळंच सांगता येत नाहीये, असं जे काही न्यून राहिलं, अशी जी काही कमतरता राहिली, ते द्यावया मिश खेवाचे केले. खेव म्हणजे मिठी. ते देण्यासाठी, ते जे काही न्यून राहिलं ना, ते देण्यासाठी एक आलिंगन दिलं, त्याला एक मिठी मारली. हृदय एक झाले. अतिशय अप्रतिम ओवी माऊलींची इथे येते. हृदय बघा, तिची अपूर्वता बघा ज्ञानेश्वरीची. कारण इथे मामैक शरणम व्रज म्हणून कृष्ण बोलायचा थांबतोय बरं का. गीतेतला कृष्ण हा थांबला नाहीये, हा त्याला मिठी मारूनच गेला. बोलून सांगता आलं, एवढा वेळ बोलला तरीही तो म्हणतोय जे बोला बुद्धीसी अटक, ते द्यावया मिश खेवाचे केले. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. मिठी जेव्हा मारली तेव्हा दोघांचीही हृदय एकत्र आली आणि हृदयाच्या भाषेत सांगता आलं त्याला, आता तरी तू हे ऐक, आता तरी तू हे कर. द्वैत, पुन्हा एक गोष्ट त्याच्यात, एक सुंदर प्रसंग येतो की अर्जुन जवळजवळ स्वतःचा अर्जुन पण विसरतोय की काय. द्वैत म्हणजे अद्वैत त्यांच्यात साधलं जात आहे की काय, अशी भीती कृष्णाला वाटली. हे सगळं ज्ञानेश्वरीत घडतं, गीतेत नाही. आणि मग कृष्ण थोडा सावध होतो. तो म्हणतो, ए बाबा, तू माझ्यात असा विरघळून जाऊ नको, नाहीतर मी प्रेम कुणावर करू. तू अर्जुनच राहा, मला कृष्णच राहू दे. आपलं अद्वैत नको व्हायला, हे द्वैत राहू दे. मी प्रेम कुणावर करू नाही तर. हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले. द्वैत न मोडता केले आपण ऐसे अर्जुना. द्वैत मोडू दिलं नाही, कारण अर्जुनाकडनं भले त्याच्या बुद्धीचा विकास केला, ते धनुष्य उचलून मारामाऱ्या त्यालाच करायला लावायच्या होत्या. हे अद्वैत वगैरे झालं असतं तर काय झालं असतं पुढे. हा आपला एक व्यावहारिक दृष्टिकोन त्यातला. दीपे दीप लावला, पुन्हा तो एक दृष्टांत येतो की दीपे दीप लावला तैसा परिश्वंगू तो झाला. द्वैत न मोडता केला आपण आपै पार्थू. द्वैत न मोडता आपल्यासारखाच पार्थाला करून सोडला.
प्रतिकृष्ण म्हणून तो दिसायला लागला. अप्रतिम ओव्या घेतल्या ज्ञानेश्वरी. दीपे दीप लावायला म्हणजे एका दिव्याने दुसरा दिवा लावला, दुसऱ्याने तिसरा लावला. तर सांगता येत नाही ना पहिला कुठला आणि दुसरा कुठला, सांगा बघू आता. इथे आपण लावली 5 जणांनी आम्ही समई लावली, सगळे सारखे. जर कृष्णाच्या हृदयातलं अर्जुनाच्या हृदयात गेलं आणि तो त्याचं हृदय असंच प्रकाशमान झालं कृष्णासारखं, तर सांगता येत नाहीये की अर्जुनाचं हृदय कुठलं आणि कृष्णाचं हृदय कुठलं, अर्जुन कुठला कृष्ण कुठला, सांगताच येत नाहीये. दीपे दीप लावायला तैसा परिश्वंभू झाला, द्वैत न मोडता केला आपण आपै पार्थू. असं पार्थाला ज्ञान देऊन गेला तो. ही ओवी मात्र फक्त ज्ञानेश्वरी देते. हा प्रसंग कुरुक्षेत्रावर घडलेला नाही. हा प्रसंग प्रवरा नदीच्या तीरावर पैस खांबाला टेकून बसलेल्या 16 वर्षाच्या बाल तपस्वी ज्ञानोबा माऊलींनी सांगितलेला आहे. फक्त 16 वर्षाच्या वयात सांगितलेलं हे अलौकिक तत्वज्ञान, हे सगळं तुमच्या माझ्यासाठी आहे. मला असं वाटतं की त्या ग्रंथाकडे आपण वळावं आणि खरंच तो ग्रंथ आपल्याशी बोलतो. जर का आपण त्याच्या अंतरंगात उतरण्याचा प्रयत्न केला, तो ग्रंथ आपल्याशी बोलतो, माऊली आपल्याशी बोलतात. आणि रोज काहीतरी नवं, म्हणजे ह्या ओव्या जर का मी पुन्हा उद्या वाचल्यानंतर पुन्हा मला काहीतरी नवं कळतं. खरंच सांगते ताई, खरंच सांगते. किंवा मी जे वाचलं त्याच्यापेक्षा तुम्हाला काय, मी हे ज्या ओव्या तुम्हाला जर ज्या सांगितल्या जातात त्या तुम्हाला वेगळ्या पद्धतीने प्रतीत होतील. त्यामुळे प्रत्येक युगाला, प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक प्रसंगाला आपल्याला तारून देणारं असं भांडार, असं अर्थघन असं तिचं व्यक्तिमत्व आज तिच्या गर्भामध्ये अजूनही टिकून आहे. म्हणून आपली ज्ञानेश्वरी अपूर्व आहे आणि म्हणून आपली भाषा ही अभिजात मराठी भाषा आहे. एवढं बोलून मी आपली रजा घेते. मंगलमूर्ती. धन्यवाद. अपर्णाताईंचा ज्ञानेश्वरीचा संत साहित्याचा गाढा अभ्यास, त्यावरील प्रभुत्व, व्यासंग आपल्याला या साऱ्याची प्रचिती आली असेल. आकर्षक पण सोप्या भाषेत ज्ञानेश्वरीची अपूर्वता त्यांनी आपल्याला सांगितली. त्यांनी केवळ माहिती दिली नाही, श्रोत्यांना विचार करायला, आत्मचिंतन करायला लावण्याचं, सकारात्मक बदल घडवण्याचं सामर्थ्य त्यांच्या वक्तृत्वात आहे. ही गोष्ट आपल्या लक्षात आली असेल. माऊलींची ज्ञानेश्वरी, समर्थांचा दासबोध आणि तुकारामांची गाथा हे पवित्र ग्रंथ प्रत्येक मराठी घरामध्ये असायला हवे. आणि नुसते असून चालणार नाहीत, तर मला वाटतं इथं असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अपर्णाताईंचं व्याख्यान ऐकल्यानंतर आपणही ज्ञानेश्वरी वाचूया, अभ्यासूया असे विचार आले असतील. आणि नुसते विचार नकोत, ते कृतीतही आपण उतरवूया. अपर्णाताई, बेडेकरांचं लोणचं आणि मसाले यांचा आम्ही देवरुखवासीय नित्य आस्वाद घेतच असतो. आज आम्हा देवरुखकरांना बेडेकरांच्या गोड वाणीतून विद्वत्तापूर्ण साहित्यिक मेजवानी मिळाली. सर्व रसिक श्रोत्यांनी त्याचा आस्वाद घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा आपले मी धन्यवाद मानते. पाठशाळेच्या विनंतीला मान देऊन आपण उभयता इथं आलात, तेव्हा आपल्या उभयतांचे मी पाठशाळेच्या वतीनं आभार व्यक्त करते. तसेच सर्व श्रोत्यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त करते. यानंतर सर्वांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था आहे. कोणीही भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नये अशी पाठशाळेच्या विश्वस्त मंडळाची विनंती आहे. आणि इथंच मी थांबते. धन्यवाद.